नमस्कार. मी डॉक्टर अनुराधा हरकरे, सायकॉलॉजी संडेज या एकमेव सेल्फ हेल्प काउन्सिलिंग चॅनलमध्ये सगळ्यांचं स्वागत. फ्रेंड, सध्या गेले काही दिवस आपण नातेशास्त्र या विषयाची सिरीज सुरू केलेली आहे. आणि या नात्यांमधलं सगळ्यात महत्त्वाचं नातं असतं ते वैवाहिक नातं. तुमचं वैवाहिक आयुष्य कसं आहे यावर ठरतं की तुमचं आयुष्य आनंदी असणार आहे की नाही. आता एक समुपदेशक म्हणून मी नेहमीच सांगत असते की नातं फुलवण्यासाठी काय करता येईल, कशा पद्धतीने आपल्याला एकमेकांच्या साठी काही करता येईल आणि नातं जोडण्याचा प्रयत्न करता येईल. पण समुपदेशक म्हणून मी सांगणं अगदी स्वाभाविक आहे. म्हणून असं वाटलं की एखाद्या डायव्होर्स लॉयरला ह्याच्याबद्दल काय वाटत असेल किंवा त्यांची भूमिका काय आहे. तेव्हा आज सगळ्यांना तुम्हाला मी भेटवणार आहे पुण्याचे सुप्रसिद्ध डायव्होर्स लॉयर ॲडव्होकेट भूषण कुलकर्णी, जे रोटारियन बाय हार्ट आणि त्यांच्या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून फॅमिली लॉ आणि मॅट्रिमॉनी रिलेटेड खूप छान माहिती ते जनजागृती करत असतात. तेव्हा भेटूया ॲडव्होकेट भूषण कुलकर्णी सरांना. सर, तुमचं थँक यू. सायकॉलॉजी संडेज या चॅनलमध्ये मनापासून स्वागत. थँक यू. पहिला प्रश्न मला अत्यंत कुतूहलाचा, की वकिलीची सनद मिळाल्यानंतर आपण डायव्होर्स लॉयर म्हणून काम केलं पाहिजे असं का वाटलं? खरं तर सनद मिळायच्या आधी जेव्हा आम्ही वकिलीचे शिक्षण घेत असतो, तेव्हा मुळात वकील व्हावंसंच का वाटलं इथपासनं खरं तर सुरू होतं. कारण आमच्याकडे काही बॅकग्राऊंड नाही आहे. सगळ्याच जणांकडे त्यांचे आई-वडील हे वकीलच असतील असं नाही. माझ्या केसमध्ये माझे आई किंवा वडील किंवा रादर आमच्या अख्ख्या घराण्यामध्ये कोणीच वकील नाही. एक पुस्तक आलं होतं वाचनामध्ये प्रदीप दळवींचं सप्तमवेद नावाचं. तेव्हा खूप जास्ती वाचन व्हायचं, वेळ पण असायचा आणि लायब्ररीची मेंबरशिप पण होती. त्या पुस्तकामुळे ॲक्चुअली मी इन्स्पायर झालो वकील होण्यासाठी. आणि वकिलीचं शिक्षण जे आहे आमचं, ते 2 पद्धतीचं आहे. म्हणजे 12वी नंतर 5 वर्ष किंवा ग्रॅज्युएशन नंतर 3 वर्ष. तर ग्रॅज्युएशन नंतरच्या 3 वर्षांमध्ये 1 वर्ष जास्तीचं लागत असल्यामुळे मी 12वी नंतरचा मार्ग निवडला. त्यामध्ये जेव्हा सप्तमवेद पुस्तक वाचलं मी, मला क्रिमिनल लॉयर व्हायचं होतं. कारण प्रसिद्धी ही कायम क्रिमिनल लॉयर्सना जास्त मिळते. त्या सगळ्याच केसेस खूप जास्त प्रसिद्ध होत असतात. एक समज असतो, की त्यांना पैसे पण त्याच्यामुळे चांगले मिळत असतील, मिळतातही आणि प्रसिद्धी पण चांगली मिळत असेल, जी मिळते सुद्धा. पण शिक्षणाला सुरुवात केल्यानंतर जेव्हा फॅमिली लॉ हा एक विषय म्हणून इंट्रोड्यूस झाला ना, तेव्हा आय वॉज फॅसिनेटेड विथ दॅट सब्जेक्ट इटसेल्फ. जेव्हा तो इंट्रोड्यूस झाला, तेव्हा माझा सगळ्यात आवडता विषय माझ्या 5ही वर्षांमध्ये फक्त फॅमिली लॉच होता. त्याच्यामध्ये फॅमिली लॉ 1 आणि फॅमिली लॉ 2 असे 2 विषय होते. एक होता लग्न संदर्भातला आणि एक होता इनहेरिटन्स म्हणजे आई किंवा वडील गेल्यानंतर आपल्याला जे प्रॉपर्टी मिळते त्या संदर्भातला. दोन्ही विषय मला तितकेच फॅसिनेटिंग करण्यासारखे होते, झालोही. आणि त्याच्यानंतर त्याच्याबद्दलची रुची वाढत गेली. पण मागे वळून बघताना मला असं वाटतं, की लहानपणापासूनच माझा ओढा हा बऱ्यापैकी अशा गोष्टींकडे म्हणजे लग्न ही माझ्यासाठी खूप जास्ती आवडीची गोष्ट होती. कदाचित वडिलांचा प्रिंटिंगचा व्यवसाय असल्यामुळे पत्रिका विकण्याची सवय असेल म्हणा किंवा लहानपणापासून आजीबरोबर सीरियल बघत असताना त्या घरगुती सीरियल बघण्याची सवय असेल म्हणा. पण तो विषय खूप आवडला आणि त्याच्यामुळे मला कायम लॉ पूर्ण व्हायच्या आधीपासूनच माहीत होतं, की मला प्रॅक्टिस करायची आहे आणि ती फॅमिली लॉमध्येच करायची आहे. आणि म्हणून मी हा वेगळा पाथ खऱ्या अर्थाने निवडला. आणि जेव्हा मी खरं तर वकील झालो 2011 साली, तेव्हा हे करणं शक्य होतंही. तेव्हा फॅमिली कोर्टची जी बिल्डिंग आहे, ती दुसरीकडे होती आणि शिवाजीनगरचं जे सिव्हिल कोर्ट आहे, ते दुसरीकडे होतं. त्याच्यामुळे सगळेच वकील काही फॅमिली कोर्टात प्रॅक्टिस करत नव्हते. त्याच्यामुळे जेव्हा मी वकिली सुरू केली, तेव्हा हा जो मी निर्णय घेतला फक्त फॅमिली कोर्टात काम करण्याचा, तो आताच्या काळाच्या मानाने खूप धाडसी आहे. कारण तेव्हा कोर्टच लांब होतं, शक्य होतं. आता कदाचित शक्य झालं नसतं. पण त्या काळात जे काही जडणघडण आपलं होत असतं आणि जसं मी म्हणलं, की मला तो विषयच खूप जास्ती आवडला आणि त्याच्यामुळे मी फक्त हा विषय निवडून ह्याच्यातच काम करण्याचं ठरवलं आणि फॅमिली लॉमध्ये काम करतोय. सो आता बरीच वर्ष झाले तुम्हाला डायव्होर्स लॉयर म्हणून तुम्ही काम करत आहात, जो तुमच्या आवडीचा विषय आहे तुम्ही असं सांगितलंय. सो एन्जॉय दॅट. पण मग आता खूप आधीचे किंवा असं म्हणूया एक 6-7 वर्षापूर्वीपासून पॅन्डेमिकच्या नंतर किंवा आधी असे तुम्हाला डायव्होर्सच्या कारणांमध्ये काही बदल दिसलेत का? किंवा ट्रेंड काही बदलतो आहे का? आणि मग त्या ट्रेंडमध्ये काही असं वाटतंय का, की जे डायव्होर्स जास्त होतात, तर त्यांचं काही एक आर्थिक किंवा शैक्षणिक किंवा काही एक जिओग्राफिकली, डेमोग्राफिक असं काही वेगळं त्याच्यात कॉमनॅलिटी दिसते? पॅन्डेमिक.
म्हणजे कोविडचे तुम्ही उल्लेख केलात, ती खूप युनिक गोष्ट होती सगळ्यांसाठीच. कारण कुणालाच ही कल्पना नव्हती की अख्खं जग कधीतरी बंद पडू शकतं अशा पद्धतीने. तर कोविडचा जो पिरियड होता, त्या पिरियडमध्ये कंपल्सरीली 2 व्यक्तींना एका घरात राहावं लागलं. तोपर्यंत प्रत्येकजण आपापल्या कामासाठी का होईना काही काळ बाहेर जात होता. पहिल्यांदा अशी कॉन्सेप्ट आली वर्क फ्रॉम होम आणि त्यांनी सगळं बदलून टाकलं. मुळामध्ये लग्न करत असताना एक गोष्ट गृहीत धरलेली असते, की नवरा किंवा बायको दोघंही वर्किंग असतील किंवा नसतील, दोघांपैकी एक वर्किंग असेल. तरी जो वर्किंग पिरियड आहे सोमवार ते शुक्रवार किंवा सोमवार ते शनिवार 8-9 तास का होईना ती व्यक्ती दूर असणार आहे तुमच्यापेक्षा. जेव्हा तुम्ही एकाच घरात कायमच बंदिस्त अवस्थेमध्ये होतात किंवा त्याच्यानंतरही बऱ्याच कंपन्यांना असं जाणवलं, की वर्क फ्रॉम होममध्ये त्यांचे कदाचित पैसे वाचत असतील इन्फ्रास्ट्रक्चर मधले किंवा काय, तर वर्क फ्रॉम होम हे वाढत गेलं. त्याचा परिणाम असा झाला, की सहन करण्याची जी क्षमता होती नवऱ्याची बायकोप्रती किंवा बायकोची नवऱ्याप्रती व्हॉटएव्हर, तर ती कमी झाली खूप जास्ती आणि घरात राहत असताना समोरच्याला गृहीत धरणं वाढलं आणि त्या गृहीत धरण्यामधून घटस्फोट कमी व्हायच्या ऐवजी घटस्फोट वाढण्याकडे प्रमाण झालं. ट्रेंड असा बदलला फक्त, की कोविड पिरियड जो होता, त्या पिरियडमध्ये एक लक्षात आलं सगळ्यांना, की आयुष्य खूप क्षणभंगूर आहे. कधीही आपले आप्तेष्ट किंवा आपण पण मरू शकतो. ही भावना जेव्हा त्यांच्या मनामध्ये पहिल्यांदा जाणवली, तोपर्यंत सगळ्यांना असं वाटत होतं, की 100 वर्ष आपल्याला काहीच होणार नाही. पण कोविडमध्ये पहिल्यांदा हा धक्का बसला, की कधीही काही होऊ शकतं. आणि तेव्हा पहिल्यांदा असं जाणवलं, की वेळ सगळ्यात जास्त कॉस्टली किंवा प्रेशियस आहे. आणि त्याच्यामुळे तेव्हाचा जो कालखंड होता म्हणजे 2021-22चा 19 ते 20-21 पर्यंत लॉकडाऊन होता. त्याच्यानंतर लॉकडाऊन संपल्यानंतर 21-22च्या दरम्यान म्युच्युअल कन्सेंट डिव्होर्सकडे कल जास्त होता. कारण लोकांना वेळ सगळ्यात जास्त महत्वाचा वाटत होता. आता पुन्हा संवेदना बोथट झाल्या. हं. आता विसर पडला, की कधी काळी कोविड होता, हो. कधी काळी आपलं आयुष्य खरंच क्षणभंगूर होतं. आता प्रत्येक जणाला परत असं वाटायला लागलंय, की आता 90-100 पर्यंत आपल्याला काहीच होणार नाही. परत इगोवरती आलेतच. इगोवरती आलंय सगळं. आणि आता त्याच्यामुळे असं झालं, की पुन्हा एकदा जो ट्रेंड सुरुवातीला होता कोविडच्या आधी, तोच ट्रेंड, पण तो खूप जास्त शार्प झाला. बरं. म्हणजे आधी असं होत होतं, की आपली जी टॉलरन्स लेव्हल होती, ती एक्स असेल, तर आता ती x-10, x-20, x-30 होत चालली आहे. आपला पेशन्स कमी होत चाललाय आणि त्याच्यासाठी खूप विविध कारणं एक्सटर्नल आणि इंटरनल दोन्हीही त्याच्यासाठी कारणीभूत आहेत. पण त्याच्यामुळे घटस्फोटाचं प्रमाण आता इथपर्यंत वाढलेलं आहे, की रोज साधारणपणे पुणे कौटुंबिक न्यायालयाचं जर आपण उदाहरण घ्यायचं झालं, तर 50 नवीन केस रोज दाखल होतात. बापरे! आणि आता जो ट्रेंड बदलला तो असा आहे, की आता ई फायलिंग झालं. म्हणजे आता पूर्वी कसं व्हायचं, कोर्टाचे वर्किंग अवर्स होते सकाळी 11 ते संध्याकाळी 6. त्याच्यामुळे तुम्हाला जर केस दाखल करायची असेल, तर त्या कालखंडामध्ये कोर्टामध्ये येऊन तुम्हाला ती केस दाखल करणं अपेक्षित होतं. आता ई फायलिंग झाल्यामुळे शनिवार असो किंवा रविवार असो, रात्र असो की दिवस असतो, सुट्टी असो की नसो, कधीही केस दाखल करता येत असल्यामुळे रोज 50 केस दाखल व्हायला सुरुवात झाली. म्हणजे जरा भांडण झालं असं वाटलं, की लगेच लगेचच डिव्होर्स लॉयरला फोन करायचा आणि आम्हाला घटस्फोट पाहिजे म्हणून सांगायचं आणि केस दाखल करून टाकायची. आणि त्याच्यामुळे ट्रेंड जो आहे तो जास्तीत जास्त घटस्फोट होण्याकडे होऊ लागला, ना की लग्न वाचवण्याकडे, वाचवण्याकडे. अनफॉर्च्युनेटली फॉर द सोसायटी. पण यामध्ये तुम्हाला काही त्यांचं पॅरेंटल काही अपब्रिंगिंग असेल किंवा काही लाईफस्टाईल असेल, शिक्षण असेल, म्हणजे आजकाल जे बरेच जण म्हणतात, की बा मुली शिकायला लागल्या म्हणून. तर हे असं काही त्याचं तुम्ही काय डिस्टिल डाउन केलंय? मी शिक्षणाला नक्कीच दोष देणार नाही. शिक्षण हे सगळ्यांसाठी गरजेचंच आहे. अगदी बरोबर. स्त्री पण शिकली पाहिजे, पुरुष पण शिकले पाहिजे. त्याच्याबद्दल माझं काहीच दुमत नाही. शिक्षण महत्वाचंच आहे. शिक्षणामुळे फरक नाही पडला. फरक बरोबर. पडला 2 गोष्टींमुळे. एक तर फायनान्शियल कपॅसिटी बदलली. शिक्षणामुळे दोघंही इंडिपेंडंट झाले. करेक्ट. याचा अर्थ पूर्वीची लग्न फक्त डिपेंडन्सी म्हणून टिकत होती असं माझं अजिबात म्हणणं नाही. पण तो एक फॅक्टर होता, होताच. की प्रश्नच नाही. मी डिपेंडंट आहे नवऱ्यावरती म्हणून माझी सहन करण्याची शक्ती थोडी का होईना जास्त होती. हं. आता दोघंही जण इक्वली कमावते झालेले असल्यामुळे सहनशक्ती एकतर कमी आहे, प्लस इंडिपेंडन्समुळे थोडासा एक बेदरकारपणा येतो. हं. जर मी स्वतः अवलंबून कुणावरच नसेन, हं. तर मी माझे एकट्याचे निर्णय घ्यायला संपूर्णपणे सक्षम असतो किंवा म्हणजे असते. माझं अडत नाही कुणामुळे. कोणाचमुळे अडत नाही. आणि त्याच्यामुळे जेव्हा अशी अवस्था येते कुणाही व्यक्तीसाठी, तेव्हा समोरच्याचा विचार करण्याची क्षमता थोडीशी कमी होते, बोथट होते. इगो पण शार्प झाले थोडेसे. आणि काय झालं, दोघही जण जेव्हा कमवायला लागले, पुरुष आणि स्त्री, तेव्हा घर सधन झालं. बरोबर. जसं घर सधन झालं, तसं सुखसोयी वाढल्या. हं. पूर्वी कमी गोष्टींमध्ये जास्त आनंद होता. आनंद होता. आता जास्त गोष्टींमध्ये सुद्धा आनंद कमीच आहे. हं. तुम्ही नवीन मर्सिडीज जरी घेतली तरी कदाचित तुम्हाला आज
पहिली सायकल घेतल्या इतका आनंद होणार नाही. आणि त्याच्यामुळे ते लॉ ऑफ डिमिनिशिंग मार्जिनल हो, युटिलिटी सारखं आनंदाचं आणि खर्चाचं प्रमाण अनफॉर्च्युनेटली व्यस्त झालं. अगदी बरोबर. आणि ह्या सर्व गोष्टींचा परिणाम असा झाला की खूप थोड्या 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 गोष्टींमधनं आनंद घेण्यापेक्षा आनंदाची एक सोशल मीडियाच्या दृष्टीने हं. व्याख्या तयार झाली. आणि फोमो म्हणजे फिअर ऑफ हो, मिसिंग आउट, हो. याच्यामुळे माझा मित्र जर फॉरेन टूरला गेला असेल किंवा माझा मित्र जर क्लबिंग करत असेल तर तेच प्रमाण, हं. कारण सोशल मीडियावरती फोटो तोच दिसतो हो. आणि त्याच्यामुळे एकमेकांना देणारा क्वालिटी वेळ कमी होऊन तो चंगळवादाकडे गेला. अगदी. आणि त्याच्यामुळे नवरा बायकोचं नातं खुलण्याऐवजी फुलण्याऐवजी ते संकुचित व्हायला सुरुवात झालेली आहे. आणि म्हणून शिक्षणाला दोष न देता त्या फोमो आणि सोशल मीडिया याला दोष देणं जास्त. म्हणजे तुलना जी म्हणतो आपण. आणि दुसरा पार्ट ऑफकोर्स आई वडिलांचा मुलांकडे आणि त्यांच्या लग्नांकडे बघण्याचा दृष्टिकोन हा सुद्धा एक थोडासा बदलला. म्हणजे पूर्वीच्या काळामध्ये मुलीला सांगितलं जायचं की जाताना उभी जा आणि येताना आडवी ये, म्हणजे थोडक्यात मृत्यू होईपर्यंत तुझं तेच घर आहे, तुझ्यासाठी हे घर संपलं. मुलंही तेव्हा कदाचित काही जण जबाबदारी घेत होते स्त्रीची संपूर्णपणे. कौटुंबिक हिंसाचार तेव्हाही होता, आजही आहे. परंतु आता मुलीचे आई वडील असोत किंवा मुलाचे आई वडील असोत, इंटरफिअरन्स फार जास्ती खूप वाढला. जास्त वाढलं. आणि त्या इंटरफिअरन्समुळे तुम्ही जी एक चौकट तयार केली तुमच्या आजूबाजूला, हे असं म्हणजे बरोबर, हे असं म्हणजे चूक, बरोबर. मध्ये काही ग्रे एरिया नाहीच आहे. नाहीच आहे. आणि त्या ग्रे एरिया नसल्यामुळे माझ्या घरात हे असंच झालं पाहिजे, ह्या चा सगळा हं. प्रॉब्लेम झाला. आणि त्याच्यामुळे जास्तीत जास्त अगदी. घटस्फोट वाढले. त्याच्या शिक्षणाची किंवा फायनान्शियल कपॅसिटीची फार संबंध नाही, पण मानसिकतेशी मात्र, त्यामुळे आलेल्या मानसिकतेशी मात्र नक्कीच आहे. अगदी बरोबर आहे. अगदी बरोबर आहे. म्हणजे तुम्ही जो मगाशी उल्लेख केला ना, की पॅन्डेमिकच्या म्हणजे त्या मागे-पुढे जो एक मार्जिनचा तो पिरियड होता. म्युच्युअल किंवा कंटेस्टेड. तर याच्यामध्ये तुम्हाला काय वाटतं, की आजही जर आता पोस्ट पॅन्डेमिकही आपण विचार केला, जे बदललेले ट्रेंड्स आहेत. पण एक समान न्याय जर घ्यायचा असेल, तर आर्थिक असेल तो किंवा सामाजिक असेल, हा जो न्याय आहे, तो कुठल्या पद्धतीच्या म्हणजे घटस्फोटाकडे मिळतो आणि मुख्य म्हणजे ह्याच्यातला नेमका फरक काय आहे? चांगला प्रश्न आहे. घटस्फोटामध्ये न्याय असं ऍक्च्युली फारसं काही नसतं. इट इज कम्प्लिटली इन ग्रे एरिया. रिझन बिंग, जेव्हा एखाद्या व्यक्तीला घटस्फोट हवा असतो आणि दुसऱ्या व्यक्तीला घटस्फोट नकोच असतो, तेव्हा जर घटस्फोट मिळाला किंवा घटस्फोट नाही मिळाला तरी ते एका व्यक्तीसाठी अन्यायकारकच असतं. बरोबर. पण जेव्हा दोन्ही नवरा आणि बायको दोघांनाही परस्पर संमतीने वेगळं व्हायची जेव्हा इच्छा होते, तो खऱ्या अर्थाने आयडियल फेज आहे. हं. अशासाठी की त्याच्यामध्ये वेळ, पैसा सगळा वाचतो. मनस्ताप. मनस्तापही वाचतो. कारण कोर्टामध्ये दोघंही एकच काहीतरी मुद्दा घेऊन गेलेले असतात की आम्हाला दोघांना हं. या कारणांखाली हं. आणि या गोष्टींमध्ये वेगळं व्हायचं आहे हं. आणि आम्ही त्याच्यासाठी या टर्म्स अँड कंडिशन्स ठरवल्या आहेत, हं. ह्या आम्ही पालन करणार आहोत. बरं. आणि ते हे दोघांसाठी खूप मॅच्युअर आणि आनंददायक असू शकतं. हं. व्हेअरॅज जेव्हा ते कंटेस्टेड केस होते हं. तेव्हा काही अंशी चिखलफेकही होते, काही अंशी चुकीचे आरोप केले जातात, हं. काही वेळेला खोटे आरोप केले जातात. घरच्यांना खूप जास्त त्रास होतो त्याच्यामध्ये आणि ऑफकोर्स ज्यांचा घटस्फोट होतो त्यांनाही त्रास होतो, बरोबर. तेही भरडले जातात. आणि हे कुणासाठी पॉझिटिव्ह करणारं नसतं, हे खूप निगेटिव्ह होतं. आणि त्यातून त्यांची उमेदीची खूप जास्तीची वर्ष अगदी ही कोर्ट कचेऱ्यांमध्ये अननेसेसरीली वाया जातात. त्याच्यामुळे म्युच्युअल कन्सेंट प्रेफर केला पाहिजे. अशासाठी फक्त वेळ वाचतो किंवा पैसा वाचतो म्हणून नव्हे, तर दोघंही एका पानावरती येऊन दोघांनाही न्याय मिळतो म्हणून. हं. अर्थात जेव्हा खूपच जास्त अन्यायकारक परिस्थिती असते की एक व्यक्ती ही खूप अन्याय करते दुसऱ्या व्यक्तीवर, शोषण असेल कुठे शोषण असेल, कौटुंबिक हिंसाचार असेल, फ्रॉड असेल, हं. फसवणूकच असेल चीटिंग संपूर्णपणे, तर तशा स्थितीमध्ये तुम्हाला तो मुद्दा सिद्ध करून कोर्टामध्ये बरोबर. जिंकावंच लागते केस, त्याला तर पर्यायच नसतो काही. तर त्या एक्स्ट्रीम केस झाल्या. पण एक्स्ट्रीम केसेस ह्या मी म्हणेन साधारण 20 ते 25% असतात. हं. साधारण 70-80% केसेस ह्या सामान्य पद्धतीच्याच घटस्फोटाच्या केसेस असतात. त्यांनी तरी निदान जसं म्युच्युअल कन्सेंट कोविडमध्ये होता तसा भविष्यात सुद्धा विचार करायला काहीच हरकत नाहीये. आणि आता कायदा इथपर्यंत गेलेला आहे की जर खरोखर एखादं लग्न हे तुटण्यासारखंच असेल असं जर माननीय न्यायाधीशांना सुद्धा वाटलं, हं. तर तो 6 महिन्याचा जो थांबायचा पिरियड होता तो पण वेव करून दाखल केल्यानंतरच्या 1ल्या तारखेमध्ये सुद्धा घटस्फोट होऊ शकतो. म्हणजे 6 महिन्याचा पिरियड सुद्धा आता कमी करू शकतं बरोबर. कोर्ट, जर असं वाटलं की दोघांचा निर्णय हा खूप जास्त मॅच्युअरली घेतलेला आहे. पण या कंटेस्टेडमध्ये तुम्ही जे म्हणालात, तर त्यामध्ये दोघांपैकी एकाला डायव्होर्स नको आहे, असंच असतं असं पण नाही. म्हणजे दोघांना डायव्होर्स हवाच आहे, पण दुसऱ्याला केवळ बघून घेईन तुला ह्याच्यासाठी पण ते लोकं म्हणजे असे पण केसेस मी बघितलेले अशा आहेत. केसेस मी म्हणेन 30% असतात, हं. ज्याच्यामध्ये कुणी एक
कोर्टामध्ये येतं आणि म्हणतं मला घटस्फोट पाहिजे कारण ही कारणं आहेत. समोरची व्यक्ती येते आणि म्हणते की हो बरोबर आहे, मला पण घटस्फोट पाहिजे, पण त्यांनी लिहिलेलं चुकीचं आहे, मला घटस्फोट पाहिजे कारण त्याची कारणं ही सगळी आहेत. आणि असं होतं आणि मग ते अरेला का रे, दोघांचा इगो वर्सेस इगो अशी ती केस कधी कधी चालते. बरोबर. पण त्याच्यामध्ये आम्ही असा एक तोडगा काढतो मग की जर पॉइंट ऑफ डिस्प्यूट दोघांमधला घटस्फोटापुरता का होईना मर्यादित जर सेटल होण्यासारखा असेल, म्हणजे दोघांना घटस्फोट हवाय एवढा जरी मुद्दा कॉमन असला तरी आम्ही एवढा प्रयत्न करतो की मग घटस्फोट तरी म्युच्युअली घ्या आणि उरलेले मुद्दे आहेत म्हणजे मेंटेनन्स असेल, कस्टडी असेल, तेवढा फक्त तुम्ही कंटेस्ट करा. असंही करता येऊ शकतं आणि वेळ वाचतो. निदान चिखलपेक घटस्फोटासाठी तरी होत नाही. बरोबर आहे. कारण जरी दुसऱ्याला आपण त्रास देण्याच्या म्हणजे अशा कूटवृत्तीने जरी आपण केलं तरी खरं सांगायचं तर अप्रत्यक्षपणे तीही व्यक्ती तेवढीच भरडली जात असते. ते लक्षात नाही येत मे बी. ती नॉर्मली गोष्ट पहिल्या वर्षी लक्षात येत नाही, पण दुसऱ्या तिसऱ्या वर्षानंतर नक्कीच लक्षात यायला लागतं की आपल्याला असं वाटलं होतं तसं नाहीये. द ग्रास इज नॉट ऑलवेज ग्रीनर ऑन द अदर साइड. बऱ्याचदा कोर्ट कचेरीचा जे पूर्वी म्हणलं जायचं की शहाण्याने कोर्टाची पायरी चढू नये, ते उगाच नव्हतं. कोर्ट कचेरीचा प्रत्येकाला त्रास होतोच, फक्त त्रास करून घ्यायचा किंवा नाही याच्यावरती ते अवलंबून असतं. पण मग कुठल्याही पद्धतीने म्हणजे म्युच्युअल असेल तर आणि कंटेस्टेड असेल तर त्यांच्यामध्ये जर काही वाटावाटी करायची असेल, वाटाघाटी करायच्या असतील, तर ते मालमत्ता असेल, काही कर्ज असतील, ॲल्युमिनी असेल, मेंटेनन्स असेल, ह्या गोष्टी कशा ठरवल्या जातात? त्याचा आधार काय म्हणजे? ऍक्च्युली काय आहे, सगळ्या गोष्टी ह्या वॉन्ट आणि नीड ह्या 2 पॅरामीटर्स वरती तपासल्या जातात कोर्टामध्ये तरी. बऱ्याचदा असं असतं की मला वॉन्ट असेल मर्सिडीजची आणि माझी नीड असेल कदाचित कारची. तर वॉन्ट आणि नीड याच्यामध्ये नीडला बऱ्याचदा प्राधान्य दिलं जातं आणि या दोन्हीच्या मध्ये कुठेतरी एक लाईन काढता येऊ शकते का हे बघितलं जातं. याच्यासाठी ऑफकोर्स आता साधारण 2022-23 नंतर सगळ्याच कोर्टांमध्ये प्री लिटिगेशन सेंटर सुरू झाले. त्याच्यामध्ये केस दाखल करण्याच्या आधीचं समुपदेशन. कारण केस जेव्हा दाखल होते तेव्हा दोन्ही पक्षकार एकमेकांवरती खूप जास्त आरोप प्रत्यारोप करतात. त्याच्यामुळे एखादं प्रकरण कदाचित सेटल होऊ शकत असेल तेही सेटल होत नाही. त्याच्यामुळे आरोप प्रत्यारोप करायच्या आधी जर समुपदेशन करता आलं कोर्टाच्या प्रोटेक्टेड एन्व्हायरमेंटमध्ये, तर त्यासाठी म्हणून माननीय सुप्रीम कोर्टाने सांगितलं की हे असं केलं पाहिजे. आणि म्हणून आपल्या पुणे फॅमिली कोर्टात तरी नक्की चला बोलूया असं त्यांनी खूप छान नाव दिलं त्याला. प्री लिटिगेशन सेंटर सुरू झालं आणि त्याच्यामध्ये आम्ही केसेस रेफर सुद्धा करतो. समजा आमच्याकडे एखादा पक्षकार आला आणि आम्हाला असं जाणवलं की ठीक आहे घटस्फोट पाहिजे, पण एकतर्फी केस करणं की केस नाहीये ही कदाचित समुपदेशनाने म्युच्युअल कन्सेंट होऊ शकते, तर आम्ही ती केस प्री लिटिगेशनला रेफर करतो. दोघं जण तिथे भेटतात, बोलतात, एक काउन्सिलर आहेत त्यांच्याशी बोलतात आणि जर त्यांच्यामध्ये सेटलमेंट झाली इन रिस्पेक्ट ऑफ ऑल फायनान्शियल ऍस्पेक्ट्स ऑर कस्टडी ऍस्पेक्ट्स, तर कन्सेंट टर्म्स ड्रॉ डाऊन होतात आणि त्याच्यानंतर म्युच्युअल कन्सेंटची केस दाखल होते. किंवा असं आपण गृहीत धरू की एकतर्फी केस दाखल झालेलीच आहे, तर त्याच्यामध्ये सुद्धा पोस्ट केस फायलिंग देर इज अ कंपल्सरी काउन्सिलिंग ऍटलिस्ट इन द फॅमिली कोर्ट. तर त्यांचाही खूप मोठा सहभाग असतो प्रकरण सेटल करण्यामध्ये. सेटल करणं हे आमच्या दृष्टीने म्हणजे फॅमिली कोर्टासाठी 2 पद्धतीचं आहे. पुन्हा शांतपणे एकत्र राहणं किंवा शांतपणे वेगळं होणं, दोन्हीला आम्ही सेटलमेंटच म्हणतो. तर ते जे काही सेटलमेंट आहे शांतपणे एकत्र यावेत किंवा शांतपणे वेगळे व्हावेत, तर त्यासाठीचा प्रयत्न हा त्या काउन्सिलर्स मार्फत केला जातो. आणि फॅमिली कोर्टच्या त्या केसच्या पूर्ण कालखंडामध्ये सुरुवातीपासून ते अगदी जजमेंट पर्यंत कुठल्याही टप्प्यामध्ये केस सेटल करता येऊ शकते. पण फायनान्शियल सेटलमेंट करत असताना की कशा पद्धतीने कुणाला काय मिळालं पाहिजे हे सेटलमेंटच्या बाबतीत मात्र त्या पार्टी स्वतः ठरवतात. म्हणजे समजा स्त्रीची अपेक्षा असेल की मला 1 कोटी रुपये मिळाले पाहिजेत, ज्याच्यातून मी माझ्या मुलाचा मूल असेल तर पालन पोषण करण्यासाठी ते पैसे कदाचित माझ्यासाठी पुरेसे असतील. नवरा म्हणतो की नाही ते खूप जास्ती आहेत, मी 15 लाख रुपये देऊ शकतो. तर 15 लाख ते 1 कोटी ही खूप तफावत जास्त आहे आणि मग ते निगोशिएशन्स होतात आणि त्या निगोशिएशन्स मधून ते दोघच जण एक आकडा ठरवतात आणि त्यावरती ते कदाचित फायनल होऊ शकतं. पण मग यामध्ये हा 1 कोटी हा जो तिने आकडा ठेवलेला आहे, तोही आकडा असा मनमानी असू शकतो की तो पण काही त्याला आधार असला पाहिजे? बऱ्याचदा तो जो आकडा असतो तो मनमानीच असतो.
कारण आमचं असं मत आहे की कितीही रुपये कितीही असोत मग ते हे कुणाचसाठी आयुष्यभर पुरू शकत नाहीत. बरोबर. इट ऑल डिपेंड्स ऑन युअर माइंडसेट. म्हणजे बरोबर. असं काहीच जरुरी नाहीये की तुम्हाला 10 लाखच रुपये मिळाले असतील समजा, आणि नवऱ्याची कपॅसिटी 25 कोटी रुपये देण्याची जरी असली आणि तुम्हाला 10 लाखच मिळाले तरी तुमचं आयुष्य चांगलं घालू शकत नाही. वेअर ॲज नवऱ्याने 25 कोटी जरी दिले तरी पुढच्या वर्षापर्यंत तुम्ही संपूर्ण सगळेचे पैसे उडवून टाकले अगदी, अगदी. तरी सुद्धा काही त्याला अर्थ नसतो. त्याच्यामुळे हा जो आकडा आहे हं. हा बऱ्याचदा ती मुलगी, युजली मुलीच मागतात. हं. खूप रेअर सरकम असं काही नाही की मुलं मागत नाहीत. मुलं सुद्धा घटस्फोट होताना पैसे मागतात. आम्ही अशाही केसेस बघितल्यात. बरं. परंतु त्या कमी. कमी. बऱ्याचदा जेव्हा स्त्री कुठलेही पैसे मागते तेव्हा ती तिच्या आई-वडिलांना विचारते, वकिलांना विचारते, मित्र-मैत्रिणींना विचारते, स्वतःची लाईफस्टाईल तपासते, खर्च बघते की काय-काय खर्च मला करावे लागू शकतात आणि त्या अनुषंगाने ती एक आकडा काढते की माझं आयुष्य एवढं आहे, त्याच्यामध्ये मी एवढे पैसे मिळवू शकेन. मला जर त्याच्यामध्ये एवढे पैसे मिळाले तर कदाचित माझं आयुष्य सुकर जायला मदत होईल. हा एक पर्याय असतो. दुसरा पर्याय त्याच्यामध्ये लग्नात केलेला खर्च. हं. बऱ्याचदा अजून सुद्धा कधी-कधी मुलीकडचे 100% खर्च करतात. कधी-कधी 50-50% केलेला असतो. पण जेव्हा 100% खर्च केलेला असतो मुलीकडच्यांनी, तेव्हा मुलीकडच्यांची निदान एवढी तरी अपेक्षा असते, की आमचा जो लग्नाचा झालेला खर्च आहे तो मिळावा ते आणि त्या व्यतिरिक्त त्या मुलीसाठी आणि जर मुलांना मुलं झालेली असतील तर त्यांच्यासाठी का होईना एक सिक्युरिटीच्या अँगलनी पैसे मिळावेत, अशी त्यांची अपेक्षा असते. आताचा ट्रेंड असा आहे, की घर हं. मागतानाच म्हणतात की मला 1 BHK 2 BHKचं घर पाहिजे. हं. म्हणजे ती सेटलमेंटची रक्कम आता बाय डिफॉल्ट गेलेलीच आहे 60 लाख अँड अबाव मध्ये. अगदी. दिस इज द रियालिटी. म्हणजे आता अपेक्षा अशी असते की घर अधिक पैसे, फक्त पैसे नाही. हं. तुमच्या या उत्तरातनं मला इतके प्रश्न माझ्या डोक्यात तयार झाले आहेत ना, सो म्हणजे सिक्वेन्स वाईज मे बी ते कसे असतील मला माहीत नाही. मी प्रश्न सगळे विचारते, तुम्ही बघा. एक प्रश्न असा, की आपण आधी बोललो, की आजकाल मुली पण आर्थिकदृष्ट्या इंडिपेंडंट झालेल्या आहेत. येस. मग जर त्या स्वतः कमवतात, तर मग त्या पैसे का मागतात? हा एक मुद्दा. दुसरा मुद्दा, वाटणी ही मालमत्तेची आपण किंवा कर्ज असेल किंवा लग्नात झालेला खर्च असेल, ह्याची करता येईल. मुलं असतील तर त्याची कशी करणार? आणि त्या दृष्टीने म्हणजे कुणाला प्राधान्य, मग ते मुलाच्या जेंडरवर ठरतं का, वयावर ठरतं का? ह्या पण गोष्टी. आणि तिसरी गोष्ट अशी, की मुलाकडे समजा काही प्रॉपर्टी आहे, लग्नाच्या आधी किंवा घटस्फोट होते वेळी. त्याचा परिणाम ती जे काही मागते त्याच्यावरती होतो का? याचं कारण मी तुम्हाला सांगते. म्हणजे माझ्याकडे दोघं जण अशी आहेत, की त्यांना त्यांच्या मुलाच्या नावे खरं करायचं आहे. घर करायचं आहे, फार्म हाऊस करायचं आहे, पण मुलाचं अजून लग्न व्हायचं आहे. तर त्या म्हटल्या, "आम्ही अजून काहीच करत नाही." म्हणजे लग्न व्हायचंच आहे अजून, तरीही भीती आहे. म्हणजे आधी कसं लग्न जमलं की आनंद. आता लग्नासोबत काळजी पण यायला लागली आहे ना, यांचं सुरळीत चालेल की नाही. तर ती म्हणते, की "मला अजून 5-6 वर्ष तरी मुलाच्या नावे काहीही करायचं नाही हां, कारण की बघू यांचं कसं चालतंय, मग त्याच्या नावावर देऊ." हा एक मुद्दा. म्हणजे अजून एक चौथा त्याच्यातून, की कधी-कधी एखाद्या घराण्यामध्ये ना असं एक वडिलोपार्जित किंवा एक म्हणजे पणजीचं, मग आजीचं, मग त्या आजी सासूचं, असं एखादं काही छान आपण जो परंपरागत दागिना वगैरे जो म्हणतो, तसा असू शकतो. आणि तो त्या सुनेला दिल्यावरती, तो जर डायव्होर्स झाला तर ती घेऊन जाईल का? तो तिचा होतो का? म्हणजे हे सगळं इतकं क्लिष्ट माझ्या डोक्यात आता प्रश्न येऊ लागलेत. आपण एक-एक घेऊयात. तुमचा पहिला प्रश्न होता, की जर मुलगी पण सक्षम असेल, कमावती असेल, तरी पण ती मेंटेनन्स मागते का? तर त्याचं उत्तर आहे दोन्ही. हो पण आणि नाही पण. हे त्या व्यक्तीवर अवलंबून असतं. बरोबर. परंतु आम्ही दोन्ही पद्धतीच्या केसेस बघतो, ज्याच्यामध्ये मुलगी अगदी सक्षम आहे. तिला अगदी लाख रुपये पगार असतो. पण तरीसुद्धा तिची अपेक्षा असते, की मला मेंटेनन्स मिळावा. कधी-कधी त्याच्यामध्ये कारण असं असतं, की तिने खरंचच खूप जास्त क्रुएल्टी भोगलेली असते हं. आणि तिची अपेक्षा पैशाची फक्त मेंटेनन्स म्हणून नसते, तर ती कॉम्पेन्सेशन म्हणून असते, कॉम्पेन्सेशन. की नवऱ्याला मग शिक्षा काय मिळणार आहे? बरोबर. माझ्याबरोबर जर तो खूप जास्त वाईट वागला असेल, तर हं. त्याला शिक्षा झालीच पाहिजे म्हणून मी ते पैसे मागते, हं. ना की मी कमावते किंवा कमावत नाही म्हणून मी मागत नाही. बरोबर. हा एक मुद्दा असू शकतो. पण कधी-कधी हाही मुद्दा असतो, की मी एवढे कमवतीये, पण कदाचित मी नवऱ्याकडनं पैसे मिळवून आता मला काही करायची इच्छाच नाहीये. हं. असंही असू शकतं. हं. ते चूक किंवा बरोबर आपण याच्यात नको जाऊयात. एक्झॅक्टली. पण अशा अपेक्षा आहेत आणि या येतात समोर. म्हणजे कमवती असताना सुद्धा आणि अशाही काही केसेस आम्ही बघितल्यात, की मुलगी काहीच कमवत नाहीये. हं. ती कमवणार पण नाही कदाचित, पण ती काहीच मागत नाही. ती म्हणते, "भीक नको पण कुत्रावर मला घटस्फोट दे. मला फक्त नातं नको आहे." बरोबर. आणि अशाही केसेस होतात. हं. सो ते केस परत्वे बदलतं थोडंफार फरकाने. परंतु कायदा असं म्हणतो मेंटेनन्ससाठी, की जर ती स्त्री स्वतःला सांभाळण्यासाठी सक्षम असेल, हं. कायदा हा स्त्री आणि पुरुष याच्यामध्ये मेंटेनन्समध्ये कधी-कधी
बायस नाहीये. इन द सेन्स मुलाला जर मेंटेनन्स हवा असेल तर तोही मागू शकतो, ओके. ऍटलिस्ट हिंदू मॅरेज साठी. हम्म. आणि मुलीला हवा असेल तरी मुलगी सुद्धा मेंटेनन्स मागू शकते. बरं. पण त्याच्यामध्ये म्हणजे असं जरुरी नाही की मुलांना मेंटेनन्स मागण्याचा अधिकारच नाही, मुलगाही मागू शकतो मेंटेनन्स. परंतु मेंटेनन्स मागत असताना हे बघितलं जातं की त्यांचं जे काही उत्पन्न आहे ते त्यांच्या स्वतःच्या उदरनिर्वाहासाठी, त्यांच्या स्वतःच्या पालन पोषणासाठी पुरेसं आहे किंवा नाही. बरोबर. आणि जर ते पुरेसं नसेल हम्म. तर मात्र मेंटेनन्स दिला जातो. द्यावं लागतं. जर असं आढळून आलं की ते पुरेसं आहे तर मात्र मेंटेनन्स दिला जात नाही. हम्म. त्याच्यामुळे हे अवलंबून आहे मेंटेनन्स पार्ट पुरतं की उत्पन्न आहे किती आणि ते पुरेसं आहे किंवा नाही. हम्म. त्याचबरोबर तफावत किती आहे दोघांच्या उत्पन्नामधली. म्हणजे बरोबर. समजा स्त्री कमवते 10,000, हम्म. नवरा कमवते 5 लाख हम्म. महिना, बरोबर. तर खूप जास्ती तफावत आहे. बरोबर. तर ह्याच्यामध्ये मेंटेनन्स दिला जातो. पण नवरी कमवते 1 लाख आणि मुलगा कमवतो 3 लाख, तर ह्याच्यामध्ये कधी कधी मेंटेनन्स दिला जातो आणि कधी कधी दिला जात पण नाही. कारण 1 लाख रुपये कधी कधी एका व्यक्तीसाठी पुरेसे असतात. बरोबर. आणि इट ऑल डिपेंड्स अपॉन केस टू केस. हम्म. याला असा एक ठोकताळा नाहीये. नाहीये. हा. आणि ते ज्यांनी केस केलेली आहे किंवा जे त्या डायव्होर्स प्रोसेसमध्ये आहे त्यांच्या माइंडसेटवरती आहे, जसं तुम्ही म्हणालात तसं. करेक्ट. पण तरी सध्या मला वाटतं, म्हणजे अर्थात जसं तुम्ही म्हणालात की तिने खूप क्रुएल्टी भोगलेली आहे, तर हा जो कायदा मेंटेनन्सचा किंवा ह्या दृष्टीने जो तयार झाला, तर तो त्याच्यासाठीच झाला की मुलींना पुढे काय मग? कारण तिचं भरपूरच गेलेलं आहे, तर तिने शोषण किंवा तिने अन्याय सहन केला म्हणून आहे. पण या अर्थात सगळीकडे दोन बाजू असतात, तर आजकाल असेही दिसतात का केसेस की मुली खूप गैरफायदा घेतायत याचा? सो ह्या प्रश्नाचे ऍक्च्युली परत 2 पार्ट पडतात. जेव्हा खरंच शोषण झालेली महिला असते तर ती मेंटेनन्स आणि कॉम्पेन्सेशन याची 2 ऍक्च्युली वेगळ्या गोष्टी आहेत. मेंटेनन्स डिपेंड्स अपॉन फायनान्शियल कपॅसिटी आणि कॉम्पेन्सेशन डिपेंड्स अपॉन किती खरंच त्रास भोगलेला आहे. तर 2 गोष्टी भिन्न भिन्न होतात. त्याच्यामुळे कॉम्पेन्सेशन जर खरंच त्रास भोगलेला आहे तर ती कॉम्पेन्सेशन मिळण्यास नक्की पात्र आहे. आणि कॉम्पेन्सेशन हे अजिबात नवऱ्याच्या फायनान्शियल कपॅसिटीवरती अवलंबून नसून ते पूर्णपणे खरंच त्रास किती झालेला आहे त्याच्यावर अच्छा. अवलंबून असतं. आणि जो दुसरा पार्ट होता तुमचा प्रश्नाचा की गैरफायदा घेणं, हम्म. तर आहे झालेलं सुरू. हे बऱ्याच केसेसमध्ये होतं असं की गैरफायदा घेतला जातो. पण त्याला पर्याय नाहीये. कसं होतं, आम्हाला 12वीला एक शिक्षिका होत्या इंग्रजी शिकवायला. काही संबंध नाहीये 2 गोष्टींचा, पण त्यांनी एक कन्सेप्ट सांगितली होती की सोसायटी ही एक पेंड्युलम सारखी वाहत असते. बरोबर. तर जेव्हा पितृसत्ताक संस्थेमध्ये आपला पेंड्युलम पूर्ण इकडे होता, जेव्हा पूर्ण महिलांचं काही अंशी शोषण होत होतं, त्यांना काम करायला परवानगी नव्हती किंवा काही अधिकार नव्हते, शिक्षण मिळत नव्हतं, ती सोसायटी आता थोडी 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 न्यूट्रल होऊन महिलांना सगळे अधिकार मिळायला लागले. तर तो पेंड्युलम जोपर्यंत इकडे येणार नाही पूर्ण मातृसत्ता, तोपर्यंत तो सेंटरला येईल कसा? आणि त्याच्यामुळे हे सगळं आपण गृहीत धरलं पण पाहिजे की आपण असं एक्सपेक्टच नाही करू शकत की जो काही अन्यायकारक सोसायटी एका जेंडरसाठी होती ती अचानकपणे न्यूट्रल होईल आणि बरोबर. कायम न्यूट्रलच राहील. तो बरोबर. पेंड्युलम पूर्ण असा जाईल आणि मगच तो सेंटरला येईल ना. बरोबर. तेवढं त्याच्यामुळे मोमेंटम त्याचं राहीलच. राहणारच. त्याच्यामुळे हे होणारच होतं आणि हे अनअवॉइडेबल आहे सर्व सोसायटीज मधनं. नाही, त्याला आणि आपण काही सर्व नाही करू शकत. प्रोफेशन मध्ये पण, किंवा म्हणजे ह्या फक्त मुलीच असं करतात अशातला भाग नाही, तर मला वाटतं सगळ्याच ठिकाणी, म्हणजे तुम्ही सगळे प्रोफेशन घ्या, जसं तुम्ही मगाशी उल्लेख केला, ब्लॅक अँड व्हाईट ग्रे जसे खूप असले तरी दोन्ही वेगवेगळ्या पद्धतीचे बरोबर. लोक आहेतच त्यामध्ये. अगदी खरं आहे. तुमच्या आधीच्या प्रश्नाचा जो दुसरा पार्ट होता रिगार्डिंग कस्टडी, तर ती कशी ठरते मुळात? मुलांची custody. मुलांची कस्टडी. तर मुलांचा ताबा हा जो आहे ना, बऱ्याचदा आम्ही असं म्हणतो की ज्याच्याकडे कस्टडी आहे ना आत्ता या क्षणी, युजली त्याच्याचकडे राहते. म्हणजे जर दोन्ही पालक भिन्न झाले आणि कस्टडी आत्ता ह्या क्षणी आईकडे असेल तर बऱ्याच अंशी असं होतं की ती कस्टडी आईकडेच राहते, कारण मुलांना पण त्या गोष्टीची सवय झालेली असते. बरोबर. आणि बऱ्याचदा मुलांचं मत गृहीत धरलं जातं की मुलांना कोणाकडे राहायचंय. त्यांचं कुठलंही वय असलं तरी. नाही, 10 नंतर. 10च्या आधी हे बघितलं जातं की मुलांना नक्की हवंय काय. बरं. म्हणजे मुलांच्या ज्या काही गरजा आहेत त्या सगळ्या गरजा नक्की कोण पूर्ण करू शकतं त्याच्यानुसार आधी तो ताबा ठरतो. आणि 10 नंतर मुलांना कोणाकडे जायचंय त्याच्यानुसार तो ताबा ठरतो. परंतु समजा एकाला ताबा दिला तर ह्याचा अर्थ दुसऱ्याला मुलांना भेटताच येत नाही का? तर तसं नाहीये. जरी ताबा हा एका व्यक्तीकडे असला तरी दुसऱ्या व्यक्तीचा सुद्धा पेरेंट म्हणून रोल हा कायमच राहतो त्या मुलाच्या आयुष्यामध्ये. कारण मुलासाठी आई आणि वडील हे दोघंही तितकेच गरजेचे असतात. आणि त्याच्यामुळे जरी एकाकडे ताबा दिला तरी दुसऱ्याला भेटण्याची मुभा आणि मुलाबरोबर वेळ घालवण्याची मुभा, सण समारंभ साजरा करण्याची मुभा, वाढदिवस साजरा करण्याची मुभा, सुट्ट्या घालवण्याची मुभा ही कायमच राहते. त्याच्यामुळे ताबा खरं तर मुलांचं कसं असतं ना, 18 वय होईपर्यंत बऱ्याचदा शाळा आणि कॉलेजेसच असतात. त्याच्यामुळे सोमवार ते शुक्रवार मुलं सुद्धा
त्याच गोष्टींमध्ये असतात. रुटीनमध्ये. त्याच्यामुळे ते रुटीन ब्रेक करून मुलांबरोबर क्वालिटी टाइम हा खरं तर विकेंड्सलाच घालवता येतो. त्याच्यामुळे कस्टडी पण त्याच पद्धतीने विभागली जाते की एक कस्टोडियन पेरेंट हु विल लुक आफ्टर द रुटीन वर्क ऑफ द चाइल्ड ओके. आणि द नॉन कस्टोडियन पेरेंट विल गेट फ्यू वीकेंड्स आणि फ्यू व्हेकेशन्स, ideally 50%, so that parent will be able to spend quality time with the child. बरोबर. तर ते तशा पद्धतीने न्यूट्रली विभागलं जाणं अपेक्षित आहे. पण ऑफकोर्स केस टू केस खूप गोष्टी भिन्न भिन्न असतात. बरोबर. मुलगाशी ते वडील किंवा ती आई कशी वागतीये त्यावरही ते अवलंबून असतं. बरोबर. तिसरा तुमचा मुद्दा होता अहो, रिगार्डिंग परंपरागत दागिने. हा. जर असं काही असेल की एक दागिना हा बराच पिढीजात आलेला आहे खाली आणि तो दागिना सुनेला घातला आणि जर त्या दोघांमध्ये घटस्फोट झाला तर त्या दागिन्याचं काय होतं? तर स्त्रीधन ही जी कन्सेप्ट आहे बेसिकली, तर त्या स्त्रीला मिळालेली कुठलाही दागिना, कुठलीही गोष्ट, स्त्रीधन हे काही फक्त दागिन्या संदर्भात मर्यादित नाहीये. बरोबर. तर मूवेबल म्हणजे चल आणि अचल संपूर्ण प्रॉपर्टी जी काही त्या स्त्रीला मिळाली असेल, मग ती गिफ्ट असेल, स्वकष्टार्जित असेल, इनहेरिटेड असेल, काहीही असेल, त्या स्त्रीच्या जन्मापासून मिळालेली हे त्या स्त्रीचं स्त्रीधन असतं. बरोबर. पण हा नियम हा वंश परंपरागत दागिन्यांना लागू होत नाही. अच्छा. फक्त तेवढ्या दागिन्यापुरता मर्यादित. बर. म्हणजे समजा कड असेल की एक राणीहार असेल की लक्ष्मीहार असेल की चपलाहार असेल, एक्झाम्पल, असा जर काही पिढीचा चालत आला असेल तर हे सिद्ध करावं लागतं की तो पिढीचा चालत आला. म्हणजे त्यांच्या आईच्या लग्नात, त्यांच्या आजीच्या लग्नात तो त्यांच्या सासूनी घातला होता, त्यांच्या आईनी पण घातला होता आणि ते सिद्ध झालं की हा पिढीचा दागिना आहे, तर तेवढा पुरता सेफगार्ड राहू शकतो. कारण तो दागिना त्या घराच्या सुनेसाठी केलेला आहे. आणि जर ती स्त्री आता सून राहणार नाही तर नंतर जर पुढची कोणी सून येईल तर त्या सुनेलाच तो मिळाला पाहिजे, कारण तो दागिना तसा आहे. एक्सेप्शन इज ओनली टू दॅट. बाकी सगळे दागिने श्रीधनामध्ये मोडतात आणि ऑफकोर्स त्यांना ते मिळतात. चौथा तुमचा मुद्दा होता प्रॉपर्टी, की आता बऱ्याचदा की आई वडील घाबरायला लागलेले आहेत मुलांच्या नावाने प्रॉपर्टी करायला. मी तर असं म्हणेन की एकतर मुलांच्या नावाने प्रॉपर्टी घेऊच नका. हे याच्या लग्नाशी काही संबंध नाहीये. याचा संबंध आहे त्या आई वडिलांच्या भविष्याशी. जेव्हा कुठलाही आई वडील मुलांना जन्म घालतात तर त्या जन्म दिल्यानंतरची त्या मुलाला त्याच्या पायावर मोठं करणं, उभं करणं एवढी जबाबदारी आहे. त्याच्यानंतर तो मुलगा करेल ना त्याचं त्याच्या नावावर प्रॉपर्टी आत्तापासून करण्याचा अट्टास कशाला? ती प्रॉपर्टी तुमच्या हयातीत तुमच्याच नावावर असू देत, तुमच्या नंतर जाईलच ना आपोआप मुलांना. तुम्ही विल करून ठेवू शकता किंवा एकच मुलं असेल तर ते बाय डिफॉल्ट त्याच मुलाला जाणार. बऱ्याचदा असं होतं की मरायच्या आधीच मुलाच्या नावावर केली प्रॉपर्टी तर कधी कधी मुलं आई वडिलांना सांभाळतीलच असं नाही. अगदी बरोबर. हे काही प्रत्येक केसमध्येच असं नाही. आता तुमच्या प्रश्नाकडे वळताना की लग्नासंदर्भात हे एक खूप जास्त मिथ आहे की प्रॉपर्टी, बायको जेव्हा येते त्या बायकोला मुलाच्या सर्व प्रॉपर्टीत निम्मा अधिकार आहे, इज अ बिग मिथ. असं नाहीये. प्रॉपर्टी ही फक्त आणि फक्त ज्याच्या नावावर आहे त्याच्याच नावावर राहते. लग्नामुळे तो स्टेटस चेंज होत नाही. काय झालं होतं आपल्याकडे पार्लमेंटमध्ये हा एक मुद्दा डिबेटमध्ये आला की लग्न तुटत असताना, घटस्फोट होत असताना किंवा त्याच्याही आधी जी काही प्रॉपर्टी असेल ती प्रॉपर्टी इक्वली डिवाइड करायची दोघांमध्ये. अमेरिका, युरोप अशा खंडांमध्ये जे घटस्फोटाचे कायदे आहेत त्याच्यात प्रीनप अग्रीमेंट जर नसेल तर व्हॉट एव्हर ऍसेट्स दे बोथ पजेस ते एका टेबलवर आणून त्याचे 50-50 भाग होतात. पण आपल्याकडे तसा कायदा नाहीये. आपल्याकडे स्त्रीला कुठल्याही अधिकार काय काय आहेत? मेंटेनन्स म्हणजे स्वतःच्या उदरनिर्वाहासाठी, तिच्या रहिवासाची सोय होणं, याचा अर्थ तिच्या नावावर ते घर असणं असं अजिबात नाही. तिच्या रहिवासाची सोय होणं, तिला अन्न, वस्त्र, निवारा मिळत राहणं, एवढीच सोय ना. आणि जर ती सिद्ध करू शकली तर कॉम्पेन्सेशन. त्याच्यामुळे तुमच्या नावावर 100 कोटीची जरी प्रॉपर्टी असली तरी लग्न केल्यामुळे ती प्रॉपर्टी निम्मी बायकोला मिळते असं नाही, जोपर्यंत तुम्ही स्वतः ती नावावर करत नाही. त्यामुळे आई वडिलांना कुठल्याही मुलाच्या नावावर प्रॉपर्टी करताना लग्नासाठी भीती ठेवण्याची आवश्यकता नाहीये. ही भीती नक्की ठेवा की प्रॉपर्टी दिल्यानंतर तो सांभाळेल किंवा नाही, ही भीती ठेवायला हरकत नाहीये. पण लग्नामुळे ही भीती ठेवण्याची आवश्यकता नक्कीच नाहीये. इट इज अ मिथ. तुमच्या या खरं ना उत्तरांमधून मला इतके उपप्रश्न सुचतायत, आणखीन असं वाटतं की तुम्हाला विचारू ते, पण त्याने खूप लांबेल आणि मला वाटतं अजून एक आपल्याला भाग नक्कीच करावा, असा म्हणजे करण्याची गरज आहे. तुमच्या या उत्तरांमधनं मला इतकी उपप्रश्न सुचतायत. पण आता एक असं वाटलं की आपण जो आजचा पॉडकास्ट ठेवलेला आहे तो, की म्हणजे माझ्या दृष्टीने जर मी समुपदेशक म्हणून सांगते की घटस्फोट हा सोपा मार्ग आहे का योग्य मार्ग आहे ह्याची चांगली खात्री केल्याशिवाय त्याच्याकडे जाऊ नका. कारण की हे जे खूप
मनस्ताप देणाऱ्या गोष्टी आहेत, अनेक महिने चालणाऱ्या गोष्टी आहेत, तर त्या खरंचच खूप टोल तुमच्याकडनं वसूल करतात. पण आता मगाशी जो आपण उल्लेख केला, की मुलांना निम्मा-निम्मा तो मिळू शकतो किंवा कस्टडी त्यांना दोघांनाही मिळते आणि आपण कुणाचाच अधिकार नाही घेत आहे. पण या केसमध्ये कुठल्याही म्हणजे कुठल्याही डायव्होर्सच्या केसमध्ये म्हणजे मला वैयक्तिकरित्या असं वाटतं, की डायव्होर्स हा नवरा-बायकोंचा होतो. मग तो म्युच्युअल असेल किंवा कंटेस्टेड जो काही असेल. पण ते जे काही मूल आहे, त्या मुलावरती एका पालकाचं सेपरेशन हे लादल्याच जातं. कारण की तो नवरा म्हणून किंवा बायको म्हणून चांगला नाही. म्हणून ती व्यक्ती आई किंवा वडील म्हणून चांगली नसेल असं नसतंच ना. त्याच्यामुळे त्यांच्यावर ते लादल्या जातं. मग अशा केसेसमध्ये त्या संपूर्ण म्हणजे एक ओव्हरवेल्मिंगनेस तुम्हाला असं भावनिकदृष्ट्या असं वाटतं का, की काही केसेसमध्ये असं होतं? ह्या अशा वेळेला तुम्ही कारण शेवटी तुम्ही पण वकीलच आहात ना, म्हणजे तुम्ही जरी डायव्होर्स लॉयर जरी असलात, तरी शेवटी ह्युमन बीइंग जो असतं आपलं एक, हे कसं हाताळता तुम्ही? फॅमिली कोर्टात काम करत असताना आमच्यासाठी सगळ्यात संवेदनशील भाग हा कायम मुलांची कस्टडी हाच आहे. कारण इथेच सगळ्यात जास्त अगली ते प्रकरण होतं. बरोबर. कारण त्याला खूप जास्त घाणेरडं वळण हे फक्त त्या कस्टडीसाठीच लागतं. त्याचं कारण असं आहे, की मुलांवर मालकी हक्क दाखवावासा वाटणं. बरोबर. अगदी बरोबर. म्हणजे ज्याच्याकडे मूल आहे, त्याला असं वाटतं की समोरच्याला ते मिळूच नये, मलाच 100% मिळावं. हं, आणि ह्या गोष्टीचा विपर्यास इथपर्यंत जातो, की मला समोरच्याकडनं मुलासाठी पैसे हवेत, पण मला ॲक्सेस नाही द्यायचा. हं. ॲक्सेस म्हणजे भेट. भेट. मला भेट नाही द्यायची आहे, हं. पण मला पैसे मात्र हवेत. आणि त्याचा परिणाम त्यांना हे लक्षातच येत नाही, की मुलाला त्याची तर काही चूक नाही ना, त्या पाल्याची तर काहीच चूक नाहीये. त्याच्यामुळे त्याच्या मनावरती काय परिणाम होत असेल आणि आता मुलं इतकी अपॉर्च्युनिस्ट आहेत, त्यांना कळतं काय चाललंय. हो. त्यांना अगदी कळतं, की त्यांच्या आई-वडिलांच्या मध्ये जे काही नातं तुटत चाललेलं आहे, ते नक्की बरोबर. काय चाललंय आणि त्यांना त्यांचा अनफॉर्च्युनेटली टू से दॅट पण त्यांचा फायदा कसा काढून घ्यायचा हे मुलांना हो. अगदी व्यवस्थित कळतं ती आणि परिस्थिती शिकवतेच त्यांना परिस्थिती तसं. शिकवते आणि त्याच्यामुळे आम्ही असं म्हणतो बऱ्याचदा, की डिव्होर्स पॅरेंट्सच्या मुलांचा डिव्होर्स होणं पण खूप जास्त होत चाललाय ट्रेंडमध्ये विषय, की ज्यांच्या पालकांचा ऑलरेडी घटस्फोट हं. झालेला आहे. चांगल्या मार्गाने नाहीये. घटस्फोट कधी चांगल्या मार्गाने होतच नाही. पण कंटेस्टेड मार्गाने झाला असेल हं. समजा आणि तो मॅच्युअरली झाला नसेल, तर त्या मुलांमध्ये सुद्धा असंच वाटतं, की नातं हे असंच असतं हं. आणि त्याच्यामुळे त्यांच्यामध्ये सुद्धा कदाचित घटस्फोट होण्याची शक्यता वाढते आणि आमच्यासाठी सुद्धा काम करत असताना तो खूप सेन्सिटिव्ह मुद्दा असतो. बरोबर आहे. त्याच्यामुळे आम्ही तरी फॉर मी, मी माझ्या क्लायंटला असं कधीच सांगत नाही, की ॲक्सेस देऊ नका. हं. रादर जर कधी अशी कुठली क्लायंट म्हणाली, की मला नाही द्यायचा आहे ॲक्सेस, तर मी ती केसच घेत नाही. हं. कारण आपली जी काही नीतिमत्ता आहे, ती जागृत न ठेवता जर काम केलं, बरोबर तर आहे. झोप नाही लागणार रात्रीची अगदी, अगदी. आणि सॅटिस्फॅक्शन पण नाही मिळणार कामामध्ये. त्याच्यामुळे मी तेवढं एक नक्की स्वतःला जागृत ठेवलं, की हं. ॲक्सेस हा जो मुद्दा आहे, हं. हा समोरच्याला हा मिळालाच पाहिजे. बरोबर आहे. खूप कधी-कधी खूप रेअर सर्कमस्टन्सेस असतात, की हं. ज्याच्यात ॲक्सेस नाही देऊ शकत, हं. जेव्हा त्या मुलाला जीवाचा धोका आहे. बरोबर आहे. ती खूप रेअर म्हणजे 1% केस आहे. हं. इन जनरल ॲक्सेस हा मिळालाच पाहिजे सगळ्यांना, ह्या मताचा मी तरी आहे. हं. कारण खरंच ते पालक, हं. आई किंवा वडील हे मुलासाठी कधीच वाईट नसतात बरोबर. नॉर्मली. हं. 1% केस सोडून द्या. हं. पण 99% केसेसमध्ये कधीच कुठलाच पालक त्यांच्या मुलांसाठी वाईट नसतो. तो नवरा किंवा बायको म्हणून वाईट असेल. हो. कधी-कधी तो क्रिमिनलही असेल. म्हणजे मी तर बरोबर आहे. एक स्टेप पुढे जाईन, अगदी. की एखादा रेपिस्ट जरी असला, हो. तरी त्याला सुद्धा त्याच्या मुलांना भेटण्याचा नक्कीच अधिकार आहे. हो. तो माणूस म्हणून चुकीचा आहे, तो त्याची शिक्षा भोगेल. हं. पण मुलांची काही चूक नाही. अगदी. आम्ही ॲक्सेस हा भाग आई-वडिलांचा अधिकार म्हणून न बघता मुलांचा मुलांचा. अधिकार म्हणून बघतो. अगदी बरोबर. कारण त्या मुलांना आई आणि वडील दोघांचंही प्रेम मिळणं हा त्यांचा हक्क आहे. हं. पण अनफॉर्च्युनेटली फॅमिली कोर्टामध्ये असं होतं आणि ते खूप वाईट होत जातं प्रकरण आणि असं होतं ना कधी-कधी असं काही प्रत्येकच वेळी होत नाही, की माझ्याकडे आलेली केस ही फक्त आणि फक्त ॲक्सेस देण्याची आहे. हं. असे होतं, की कधी-कधी आम्ही ॲक्सेस मागतो हं. आणि तो मिळत नाही हं. किंवा मिळालेला असतो पण त्याचा आदेशाचं पालन होत नाही आणि तेव्हा वाईट वाटतं ना वाईट त्या वाटतं. पालकासाठी, की अरे इतकं चांगला माणूस असून त्याला त्याचा मूल भेटत नाहीये. बरोबर आहे. पण आम्ही त्यांना ही गोष्ट नक्की सांगतो, की एक लक्षात घ्या, हा ॲक्सेस पोर्शन हा फक्त मुलाच्या 18 वर्षापर्यंतच आहे. हं. तुमची जी केस आहे, ती तुमच्या पत्नीबरोबर किंवा पतीबरोबर चालू आहे घटस्फोटाची. त्याला वेगळं वळण हे फक्त त्या ॲक्सेसमुळे लागतं. तर ॲक्सेस हा मुद्दा आपण बाजूला ठेवू. आपण डिव्होर्सवरती कॉन्सन्ट्रेट करू. भविष्यात तुम्ही प्रयत्न करा, तुमचे संबंध चांगले ठेवण्याचे मुलांबरोबर. समजा नाही राहिले चांगले, तर तुम्ही दुसरं लग्न करून तुम्हाला परत मूल होऊच शकतं. हं. असं नाहीये, की हेच एकमेव मूल तुमच्या आयुष्यामध्ये आहे. त्याच्यामुळे त्या 18 वर्षांसाठी तुमचा संपूर्ण फोकस
त्याच्यावर करण्याच्या ऐवजी तुमच्या स्वतःच्या आयुष्यावर आणि ते कसं बरोबर. चांगलं होईल याच्यावर जर केला, तर कदाचित भविष्यामध्ये जेव्हा ते मूल 18 वर्ष पूर्ण होतं आणि त्याला स्वतःची अक्कल येते, असं काही 18व्या वर्षी असं ठोका पडून त्याला सगळी अक्कल येते अशातला भाग नव्हे, परंतु 18 वर्षानंतर कायद्याचा बडगा ऍक्सेस पुरता राहत नसल्यामुळे बरोबर. त्याला जर स्वतःहून भेटावंसं वाटलं तर तो भेटेल, त्याला थांबवू शकत नाही त्याला तुम्ही. कुणीच थांबवू शकत बरोबर. नाही. आणि त्याच्यामुळे पेशन्स ठेवा असं आम्ही तेव्हा त्यांना सांगतो. हम्म. आणि तो विषय खरंच खूप सेन्सिटिव्ह विषय आहे फॅमिली कोर्टसाठी सुद्धा, आणि त्याच्यासाठी फॅमिली कोर्टामध्ये पण खूप जास्त समुपदेशनाचे म्हणून मीडिएशन आणि समुपदेशन आणि ऍक्सेसचे वेगवेगळे काय म्हणूयात आपण सदर घेतलं जातं वर्किंग सॅटर्डेजला प्रोफेशनल्सना बोलवून ओके. लेक्चर सारखं, आणि सांगितलं जातं की अशा पद्धतीने करा. अधिक एक मुस्कान नावाचं टाटा बरोबर एक टायअप करून मुस्कान नावाचं एक सेशन सुरू केलेलं आहे, ज्याच्यामध्ये प्रोफेशनल सायकियाट्रिस्ट बरं. येतात, चाइल्ड सायकोलॉजिस्ट किंवा चाइल्ड सायकियाट्रिस्ट, आणि ते अशा स्थितीमध्ये मुलांना मुलांसोबत. जर काही ट्रॉमा झाला असेल तर त्यांना बाहेर काढण्याचा प्रयत्न केला जातो, कारण अल्टिमेटली इट इज चाइल्ड सेंट्रिक. बरोबर. आणि फॉर द कोर्ट ऑल्सो, कोर्ट कन्सिडर्स इटसेल्फ ॲज अ कस्टोडियन ऑफ द चाइल्ड. राईट. आई वडिलांच्या भांडणात मुलाचं नुकसान होता कामा नये, कारण ते भविष्य आहे आपल्या देशाचं पुढचं. ऍट द सेम टाइम त्या पालकांचंही नुकसान होता कामा नये, त्यांनाही त्यांच्या मुलाबरोबर वेळ स्पेंड करता यावा. कित्येक वाढदिवस आज फॅमिली कोर्टामध्ये साजरे होतात मुलांचे. चुकीचं आहे, ते काही स्थळ वाढदिवस साजरे करण्याचं नाहीये, परंतु आई वडील त्या दरम्यान ज्या काही चाललेल्या असतात गोष्टी, त्यामुळे निदान सेलिब्रेट करायला मिळतो तरी आहे, ह्या आनंदात बरोबर. आम्ही ते मान्य करतो की ठीक आहे, निदान काहीतरी होते चांगलं. यातनं मला आता म्हणजे कस्टडी तुम्ही जेव्हा मुलांची त्याच्याबद्दल बोलत होतात, तर कस्टडीच्या म्हणजे डायव्होर्स नंतर पण सध्या ना एक नवीन ट्रेंड सुरू झालाय असं वाटतं, ज्याला को पेरेंटिंग असं म्हटलं जातं. तर मला वाटतं हा थोडासा सेलिब्रिटीकडनं आलेला इन्फ्लुअन्स आहे, आणि ते नेमकं काय आहे आणि त्याचा कस्टडी घेऊन असं एकदमच करायचं का को पेरेंटिंग, हे काय नेमकी भानगड आहे आणि त्याचा खरंच मुलांना उपयोग होतोय की मुलं आणखीन ऍक्च्युली कन्फ्युजनमध्ये येत आहेत? को पेरेंटिंग खरं तर खूप हेल्दी कॉन्सेप्ट आहे. को पेरेंटिंग म्हणजे काय, की दोन म्हणजे पालक जे आहेत, आई किंवा वडील, दोघांकडे कस्टडी आहे त्या मुलाची. दोघं जण विचारपूर्वक सगळे निर्णय घेतात त्या पाल्याचे. दोघं जणांकडे कस्टडी असल्यामुळे त्यांच्यामध्ये हा वाद नाहीये की हे दिवस मुलगा कुणाकडे राहील आणि हे दिवस मुलगा कुणाकडे राहील. सगळे निर्णय दोघं मिळून एकत्र घेतात, दोघं मिळून पेरेंट टीचर्स मिटिंगला जात आहेत, दोघं मिळून त्याच्या एक्स्ट्रा करिक्युलर ऍक्टिव्हिटीजमध्ये सहभाग घेत आहेत, सुट्ट्या प्लॅन करतायत. हे खरं तर खूप हेल्दी लक्षण आहे. आणि त्याच्यामुळे जर ही अशाच पद्धतीने कन्सेप्ट घेतली गेली को पेरेंटिंगची, शेअर्ड कस्टडीची, तर ते खूपच चांगलं आहे. फक्त तसं होत नाही अनफॉर्च्युनेटली. प्रत्येक गोष्ट जेव्हा आपण घेतो ती कशी घेतो त्याच्यावर अवलंबून आहे. जर त्याचा उलटा परिणाम झाला आणि हिंड्रन्स झाला, जेव्हा दोन्ही पालक एकत्र येऊन एकमताने पाल्यासाठी निर्णय घेण्यास सक्षम असतील, मॅच्युअर्ड असतील, तरच को पॅरेंटिंग करावं. जर त्यांच्यामध्ये भांडणं इतक्या विकोपाची असतील की माझ्यासाठी वेलफेअर मुलाचं हे एका पद्धतीचं आहे आणि दुसऱ्याच्या दृष्टीने दुसऱ्या पद्धतीचं आहे, तर त्यांचं कधी एकमत होणारच नाही आणि फरफट मग त्या मुलाची होईल. मग त्या मुलासाठी कुठलाच निर्णय घेतला जाणार नाही. कन्फ्युजन. म्हणजे मला माझ्या मुलाला समजा इंग्लिश शाळेत घालायचंय आणि बायकोला वाटते की माझ्या मुलाला मराठी शाळेमध्ये घालायचंय. शाळा वाईट कधीच नसते, ते निर्णय दोन्ही चांगलेच आहेत. पण जर दोन्ही पालकांचं एकमतच होत नसेल तर को पॅरेंटिंगला काहीच अर्थ नाही. पण जर एकमत होऊ शकत असेल, दोन्ही पालक हे समान विचारशीलतेचे असतील, फक्त ते नवरा बायको म्हणून एकत्र नाही राहू शकत आहेत, Exactly. पण पाल्यासाठी म्हणून, पालक म्हणून ते सुज्ञ असतील, तो को पॅरेंटिंग हे बेस्ट आहे. म्हणजे हा शब्द खूप म्हणजे अत्यंत चांगला आणि चपखल शब्द आहे एकदम, की ते सुज्ञ असले पाहिजे. ते सुज्ञ म्हणजे तेवढी त्यांची वैचारिक प्रगल्भता असेल तर त्यांनी ते घ्यावं. कारण की सेलिब्रिटी इन्फ्लुएन्स जो मी म्हटला, तर आम्ही को पॅरेंटिंग करू, पण आपल्याला तेवढी विचार क्षमता आहे की नाही, मला वाटतं हे निर्णय खूप छोटे छोटे असतात. कुठल्या शाळेत घालायचं, कोचिंग क्लास ठेवायचा किंवा नाही, कोचिंग क्लास ठेवायचा असेल तर तो कुठला लावायचा, त्याच्यावरती किती पैसे खर्च करायचे, जर काही थोडंसं जरी लागलं किंवा खुपलं मुलाला तर कुठल्या डॉक्टरकडे घेऊन जायचं, जर काही मेजर इश्यू असेल तर कुठल्या डॉक्टरकडे घेऊन जायचं. त्याच्यानंतर सुट्टीचं फर्स्ट हाफ किंवा सेकंड हाफ दोघांपैकी एकाकडे असणार आहे तर तो कुठे. मग एक पालक फॉरेनला घेऊन जाऊ शकतो आणि एक पालक फॉरेनला घेऊन जाऊ शकत नाही, तर त्यांच्यामध्ये ती कॉम्पिटिशन आहे का ते खूप हेल्दीली आहे की तुला इकडे जाता येईल फॉरेन मध्ये आणि इकडे मी तुला भारत फिरू शकतो. दोन्ही चांगलं म्हणजे आहे. अगदी खऱ्या अर्थाने सुज्ञ पाहिजे. सुज्ञ, हा. तर ते सर्व अर्थाने सुज्ञ असतील तर को पॅरेंटिंग सारखी गोष्टच नाहीये. एखादी अशी तुमच्याकडे म्हणजे अर्थात इतक्या केसेस तुमच्याकडे आहे, तर एखादी केस तुम्ही आम्हाला अशी सांगा की जी खरंच खूप क्लिष्ट होती. कारण तुमच्या क्षेत्रामध्ये जॉब सॅटिस्फॅक्शन जो प्रकार आहे, तो कसा घेणार ना आपण, की कोणाचा डायव्होर्स झाला म्हणजे
सॅटिस्फॅक्शन असं नाही आहे ते. तर एखादी खूप क्लिष्ट केस तुम्ही कशी हाताळली किंवा ती तुमच्या आठवणीतली केस आहे किंवा एखादी केस जी अगदी तुटायला येऊनही कदाचित समुपदेशनामुळे असेल किंवा तुमच्या सोबत त्यांना प्रोस कॉन्स कळल्यामुळे असेल, पण ते पुन्हा छान नांदू लागलेत. याच्यामध्ये जॉब सॅटिस्फॅक्शन आम्हाला तेव्हाच मिळतं जेव्हा खऱ्या अर्थाने एकतर वकील म्हणून आम्हाला एकच बाजू माहिती असते कायम. दुसरी बाजू आम्हाला जेव्हा दुसरी व्यक्ती कोर्टामध्ये येऊन त्यांची बाजू मांडते तेव्हाच कळते. त्याच्यामुळे ती बाजू कळल्यानंतर आणि आम्हाला आमची बाजू कळल्यानंतर जेव्हा एक लक्षात येतं, की आपला क्लायंट हा बऱ्यापैकी बरोबर आहे. तेव्हा जेव्हा त्याला न्याय मिळवून देतो कोर्टामधून, त्याला आम्ही केस जिंकणं म्हणतो. बरोबर. तर तो सॅटिस्फॅक्शन नक्की मिळतं, की आपण एक योग्य व्यक्तीला कोर्टामध्ये आपलं डोकं वापरून का होईना न्याय मिळवून देऊ शकलो. बरोबर. तेव्हा नक्की जॉब सॅटिस्फॅक्शन मिळतं. पण क्रिटिकल केसेस म्हणाल तर त्या तेव्हाच होतात, जेव्हा केसचा फोकस हलतो. जेव्हा नवरा आणि बायको भांडतात ना, तेव्हा ते 3-4 गोष्टींवरती भांडतात. एक, त्यांचं नातं तुटण्यासाठी किंवा जोडण्यासाठी. हा एक पार्ट आहे फक्त त्यांच्या भांडणाचा. दुसरा पार्ट ऑफकोर्स असतो कस्टडी आणि ॲक्सेस. तिसरा पार्ट असतो मेंटेनन्स. चौथा पार्ट असतो कॉम्पेन्सेशन. 5वा पार्ट असतो प्रॉपर्टी. बरोबर. तर ह्या सर्व गोष्टींवरती जेव्हा ते भांडत असतात, तर तेव्हा क्लिष्टता तेव्हाच वाढते, जेव्हा त्यांचा मेन फोकस होता ना, त्यांचं नातं तुटण्याचा, तो बाजूला राहून हां. हे जे 4 गोष्टी आहेत ना, ह्याच्याचवरती सगळा दुसरीकडे. फोकस जातो. म्हणजे माझ्याकडे एक केस होती. अनफॉर्च्युनेटली माय क्लायंट इज नो मोर नाऊ. ही इज नो मोर. बट त्या केसमध्ये आम्ही ऑलमोस्ट 10 वर्ष ती केस चालवली. त्याच्यामध्ये ही वॉज व्हेरी मच ॲडव्होकेटिंग फॉर वेलफेअर ऑफ द चाइल्ड आणि त्याच्यामुळे त्या केसचा संपूर्ण फोकस हा डिव्होर्सच्या ऐवजी मुलाच्या वेलफेअर आणि वेलबिईंगवरती गेला. आणि त्याच्यामुळे झालं एवढंच, की कागद वाढतात, केसेस वाढतात, दिवस दिवस वाढतात वाढतात. आणि त्याच्यामुळे ती केस 10-11 वर्ष चालली. ती केस क्लिष्ट झाली कारण कागदपत्र वाढले, पुरावे वाढले आणि ॲट द एंड ऑफ द डे अनफॉर्च्युनेटली माय क्लायंट नाऊ इज नो मोर. सो मग असं वाटतं, की हे सगळं करून काय कशासाठी मिळालं? आणि कशासाठी करायचं? कारण मी म्हणलं तसंच आधी, आयुष्य खूप क्षणभंगूर आहे आणि आपण हे अनफॉर्च्युनेटली विसरतो. बरोबर. 18 वर्षाच्या मुलाच्या कालखंडामध्ये ॲक्सेस हा तेवढाच राहणार आहे. त्याच्यात तुम्ही किती वर्ष कोर्टामध्ये वाया घालवणार तुमची? अगदी बरोबर. म्हणजे कधी-कधी ते असं वाटत असेल, की ह्यांनी प्रॉपर्टी मिळण्यासाठी डायव्होर्स फाईल केला आहे का? असं होतं की कित्येकदा असं होतं की प्रॉपर्टी प्रॉपर्टी इन द सेन्स फायनान्स राइट. हाच ऍस्पेक्ट असतो ज्याच्यासाठी ती केस 10-10, 12-12 वर्ष चाललेली असते आणि पार्टीजना हे लक्षातच येत नाही की त्या 12 वर्षांमध्ये जर त्यांनी फक्त 10 लाख रुपये योग्य पद्धतीने गुंतवले असते तर त्या 12 वर्षांमध्ये तेच 10 लाख रुपये कदाचित 100 कोटी सुद्धा झाले असते. पण ह्याचा विचार न करता संपूर्ण फोकस हा समोरच्याकडनं कसे पैसे काढता येतील एक्झॅक्टली. याच्याकडे जेव्हा लागतो ना, तेव्हा ते सगळं फक्त डाऊनहिल व्हायला लागतं. म्हणजे एक खर्च हा फक्त पैशाच्या बाबतीत बघतात लोक. तो मानसिक, वेळेचा, सामाजिक, शारीरिक हा खर्च बघत नाहीत. बघतच नाहीत. एक खूप आठवणीत राहिलेली केस आहे, ज्याच्यामध्ये मी स्त्रीसाठी होतो. अ, मुलगी होती त्यांना आणि ती मुलगी होती पुरुषाकडे, म्हणजे वडिलांकडे आणि माझ्या क्लायंटला मुलगी हवी होती. कस्टडी म्हणून हवी होती, ॲक्सेस म्हणून हवी होती आणि आम्ही ती केस 12 वर्ष चालवली असेल फॅमिली कोर्टामध्ये. 2012 ते 2024 किंवा कदाचित वर्ष चुकत असेल 2012 ते 2022 असेल. 10 वर्ष चालवली असेल. त्या 10 वर्षांमध्ये मुलगी मेजर झाली. म्हणजे 18 वर्ष पूर्ण झाले. केस संपता दोघांनी घटस्फोट हा निर्णय म्युच्युअलीच घेतला. कारण 10 वर्ष भांडल्यानंतर ते एकत्र येणं तर बरोबर. काही शक्य नव्हतं. कस्टडी वडिलांना मिळाली. कारण मुलगी कोर्टात येऊन म्हणाली, की मला वडिलांकडेच राहायचंय. तेव्हा माझी क्लायंट खूप जास्त अपसेट झाली, की मुलगी असं कसं म्हणू शकते. त्याही आधी बऱ्याचदा मुलगी कोर्टामध्ये येऊन हेच म्हणत होती, की मला आईला भेटायचंच नाहीये. आणि आम्हाला त्याच्यामुळे 10 वर्ष मुलगी भेटलीच नाही. भेटलीच बरं, नाही. बरं. सो द मदर पार्ट ऑफ दॅट लेडी वॉज नॉट हॅपी. राइट. कारण तिला पुन्हा लग्न पण करायचं नाहीये. संपूर्ण फोकस त्यांना त्यांच्या मुलीवर द्यायचा होता, पण तो देता येत नव्हता. निकाल लागला. निकाल लागल्याच्या 2 दिवसानंतर मुलगी मेजर झाली. आणि त्याच्यानंतर ती आली ना आईकडे. कोर्टामध्ये म्हणली होती जजमेंटच्या दिवशी, की मला नाही राहायचंय आईकडे. ती मुलगी आईकडे आली आणि आता आईकडे राहतेय. म्हणजे केसमध्ये मात्र आम्ही ते जिंकू शकलो नाही. बरोबर. परंतु केस संपल्यानंतर मात्र ती मुलगी स्वतःहून आली आणि ती केस अशासाठी लक्षात राहिली, की कधी-कधी कोर्टाचा निर्णय काहीही जरी लागलेला असला, तरी नंतर बदललेले सर्कमस्टान्सेस जे असतात, त्यातून कधी-कधी त्यांना जे हवं असतं ते मिळतं की. म्हणजे वेगळं निष्पन्न होऊ शकतं. होऊ शकतं. त्याच्यामुळे इन्स्टेड ऑफ फोकसिंग युअर एंटायर करियर, टाईम, एनर्जी ऑन अ पर्टिक्युलर केस, इट इज ऑल्वेज बेटर टू सॉर्ट थिंग्स आउट. मला एक असं विचारायचंय, की तुम्ही आता इतके वर्ष लोटले अशा विविध केसेस पाहिलेल्या आहेत, की काही फ्रॉड असू शकतील, काही मुद्दाम जसं तुम्ही म्हटला, की फोकस हलला तर हेच पाहिजे,
पण दाखवतायत डायव्होर्स हवा किंवा कोणावरती अन्याय पण नकळत का होईना म्हणजे अगदी माननीय कोर्ट आणि सगळं ते सांभाळत असले तरी असं होऊ शकतं एखाद वेळेला. तर हे सगळं बघताना असं वाटतं का, की ही पूर्ण प्रक्रिया सुलभ होण्यासाठी कारण तुम्ही 2दा-3दा उल्लेख केला, की ती केस 10 वर्ष चालली. म्हणजे एखादा 30 वर्षाच्या मुलाचं पटत नाही म्हणून त्यांनी कोर्ट केस केली आणि जर ती तो 40शीला जाईपर्यंत चालतीये, तर मग त्याचं गणितच बदलून जातं आयुष्याचं. तर ही सगळी प्रोसेस सुलभ आणि लवकर होण्याच्या दृष्टीने तुम्हाला असं वाटतं का, की काही न्याय प्रक्रियेमध्ये काही बदल आणणं गरजेचं आहे? खूप इंटरेस्टिंग क्वेश्चन आहे हा. एक वकील म्हणून मला हे नक्कीच वाटतं, की जसं आपण फॉरेनच्या खूप गोष्टी घेतो, तशी एक गोष्ट पण नक्कीच घेण्यासारखी आहे, ते म्हणजे प्रीनप अग्रीमेंट. प्रीनप अग्रीमेंट म्हणजे काय? तर लग्नाच्या आधी एक अग्रीमेंट करायचं असतं. त्या अग्रीमेंटमध्ये सगळं लिहिलेलं असतं, की माझ्याकडे आज रोजी एवढ्या-एवढ्या ॲसेट्स आहेत, तुझ्याकडे या ॲसेट्स आहेत आणि लग्नानंतर जर वर्स्ट केस सर्कमस्टान्सेस लग्न करताना कुणीच घटस्फोटासाठी लग्न करत नाही. अगदी बरोबर. परंतु जर काही आपलं नातं डाउनहिल गेलंच, तर आपलं विभाजन कसं असणार आहे प्रॉपर्टीजचं, हे जर पहिल्याच दिवशी लिहिलेलं असेल, तर खूप काळ वाचतो. अगदी बरोबर. परंतु आपल्या देशामध्ये अजून सुद्धा प्रीनप अग्रीमेंट हे व्हॅलिड नाहीये. ते एक्झिक्युटेबल नाहीये, ते रजिस्ट्रेबल नाहीये आणि कोर्टामध्ये एन्फोर्सिएबल नाहीये. आणि त्या गोष्टींमुळे मला असं वाटतं, की हा एक बदल होणं आवश्यक आहे कायद्यामध्ये आणि जेव्हा ते रिकॉग्नाइज होईल, तेव्हा खरं तर ती प्रोसेस पण सुकर होईल. दुसरं एक आहे, की एक सिव्हिल लॉमध्ये काय झालंय, सर्व धर्म जे आहेत आपले वेगवेगळे, मग हिंदू, ख्रिश्चन, मुस्लिम, पारशी, ज्यू, अ, ज्यांची लग्न रजिस्टर्ड पद्धतीने होतात ते, तर तेवढे कायदे पण आहेत वेगवेगळे आणि बरोबर. प्रत्येक कायद्यांमध्ये घटस्फोट कसा होणार, त्याच्यानंतर मेंटेनन्सचा नियम काय असेल, कस्टडीचा नियम काय असेल, हा थोडाफार फरकाने वेगवेगळा आहे. हं. कारण ऑफकोर्स सगळे धर्म वेगळे, त्याच्यामुळे लग्न ही धार्मिक कृती असल्यामुळे ते वेगळं पडतं. पण आता सरकार कदाचित युनिफॉर्म सिव्हिल कोड आणायचा प्रयत्न करतंय. हं. तो जर आला तरी सुद्धा खूप फरक पडेल, कारण मग एकच कायदा राहील सगळ्यांसाठी बरोबर. आणि त्याने सुद्धा खूप जास्त फरक अशासाठी पडेल, की वेगवेगळ्या धर्माचे जरी लोक असले, तरी लग्न तर सार्वत्रिक आहे बरोबर. आणि त्याच्यामुळे जर लग्न धार्मिक गोष्ट त्यातल्या बाजूला काढली, की विधी कसे पण तुम्ही करा लग्नांसाठी. पण लग्न तर सेमच आहे ना 2 पार्टीजचं. त्याच्यामुळे जर तसं करता आलं, कायद्यामधला तुम्ही जर बदल म्हणलात, हं. ते आहे पेंडिंग पार्लमेंटमध्ये बिल. बरं. युनिफॉर्म सिव्हिल कोड म्हणतात त्याला. तो जर लागू झाला तर कदाचित सुकर होतील गोष्टी. हं. खूप क्लिष्टता कमी होईल त्यातल्या बरोबर. आणि बदल घडू शकेल. पण हे 2 बदल म्हणजे प्रीनप आणि युनिफॉर्म सिव्हिल कोड हं. याच्याने फरक पडू शकतो. दुसरं, कोर्टांची संख्या वाढवणं गरजेचं आहे हं. आज. अगदी बरोबर. म्हणजे आज पुणे फॅमिली कोर्टामध्ये 9 जजेस आहेत. म्हणजे ही खूप चांगली गोष्ट आहे, की 9 जजेस आहेत न्याय देण्यासाठी. वाईट गोष्ट ही पण आहे, की केसेस वाढतायत म्हणून 9 जजेसची नियुक्ती आज करावी लागली आहे. पण बऱ्याच ठिकाणी म्हणजे नाशिकमध्ये बघाल तर अजून सुद्धा एकच जज बसतात. प्रोव्हिजन आहे, पण अजून नियुक्ती होऊ शकलेली नाही फॉर व्हॉट एव्हर रिझन्स. तर तसं वेगवेगळ्या ठिकाणी कधी-कधी शहर मोठं असतं, तर सातारामध्ये सुद्धा एकच जज बसतात हं. किंवा सांगली वगैरे असेल, एकच जज बसतात. शहरं मोठी आहेत किती, हं. त्यांच्याकडे कमी नाही होत घटस्फोट. तर त्याच्यामुळे जर न्यायाधीशांची संख्या वाढवता आली, हं. तर कदाचित स्पीडी थोडं चालू लवकर शकतील होऊ गोष्टी. शकतं. हां. कारण हा एक फरक पडतो जेव्हा आपण कंपेअर करतो फॉरेनशी. हं. फॉरेनमध्ये लोकसंख्या पण कमी आहे, हं. त्याच्यामुळे कोर्ट पण कमी आहेत आणि म्हणून स्पीडी चालतात गोष्टी. हं. आपल्याकडे लोकसंख्येच्या व्यस्त प्रमाणामध्ये बरोबर. कोर्टांची संख्या कमी असल्यामुळे सगळेच. पेंडन्सी जास्त आहे. हं. एका दिवशी एक जज किती काम करू शकतो, ह्याला अगदी एक बरोबर. लिमिट आहे आणि त्याच्यामुळे रोज जर 50 नवीन केसेस येत असतील, अगदी बरोबर. तर त्याचा निपटारा करायचा कसा आणि कधी? आणि म्हणून जास्तीत जास्त जर न्यायालयं वाढली, हं. तरी सुद्धा फरक पडू शकेल कदाचित. म्हणजे आपण अगदी आशा करूया, की हे सगळे तुम्ही जे बदल सुचवले आणि त्यांनी खरंचच म्हणजे लक्षात येतच आहे, की खूप पटकन गोष्टी होतील. यातले काही बदल तर होतील असं वाटतंय. होतीलच आहे. नक्कीच होतील आहे. पण ह्या सगळ्या ह्याच्यातून ना म्हणजे शेवटाकडे जाताना कारण की खरंचच खूप छान गप्पा चालू आहेत आपल्या आणि माझं जे मुख्य चॅनल आणि मी समुपदेशक म्हणून जे आहे, की म्हणजे आपल्या दोघांचे व्यवसाय कदाचित थोडेसे भिन्न आहेत. तर तुम्हाला इतक्या ह्या घटस्फोटाच्या अनुभवातून काही असं एखादं प्रिव्हेंटिव्ह मेजर ज्याला आपण म्हणतो, की प्रिव्हेन्शन इज बेटर दॅन क्युअर. तर घटस्फोटाकडे जाण्याच्या आधी कुठे सुरू होतंय? तर वाद. वाद कधी आले? तर 2 वेगळे व्यक्ती आला. तर जेव्हा तुम्ही जोडीदाराची निवड करता आहात किंवा लग्न झाल्यावरही कदाचित काही दिवसांमध्ये, तर असे काही रेड फ्लॅग्स आहेत का? किंवा असा काही आपल्याला एखादा ठोकताळा घेता येईल का? काय बघायला पाहिजे आपण, जेणेकरून आपण डायव्होर्सपर्यंत जाणारच नाही? अतिशय चांगला प्रश्न आहे आणि फॉर्च्युनेटली मध्ये मी विपश्यनेला गेलो होतो 10 दिवस आणि तिकडे ध्यान करत असताना मला हा सुचला होता मुद्दा, की लग्न वाचली पाहिजेत. आणि त्याच्यासाठी मी एक पुस्तकही लिहितोय.
लग्न जुळवताना आणि लग्न टिकवताना. म्हणजे बर बेसिकली लग्न करायच्या आधी काय करायला पाहिजे आणि झालेलं लग्न टिकवण्यासाठी काय करायला पाहिजे. इट विल बी अ सेल्फ हेल्प बुक ज्याच्यामध्ये एक्सरसाइजेस असतील. बर ते दोन्ही भाषा मराठी आणि इंग्रजी दोन्हीमध्ये असेल. ऑडिओ फॉर्मॅट, रिटन फॉर्मॅट, ई फॉर्मॅट तिन्ही फॉर्मॅटमध्ये असतील. तर पुस्तक लिखाण पूर्ण होत आलंय. कदाचित जानेवारीमध्ये प्रकाशन होऊन ते लॉन्च होईलही. परंतु काही गोष्टी सांगायच्या झाल्या तर लग्न व्हायच्या आधी मुळात स्वभाव कळण्यासाठी एक दुसऱ्याचे मुळात लग्न का करतोय ना हे फिक्स असलं पाहिजे. बरोबर बऱ्याचदा आपल्याकडे वय झालं म्हणून लग्न करतात. म्हणजे आता 24 झालं की लग्न कधी होणार, आता 25 झालं की हे लग्नाचंच वय असतं. तर मुळात आपण लग्न का करतोय हे दोघांचं सेम पाहिजे. कारण बरोबर जे दोघं लग्न करतायत ना ते फक्त वय झालं म्हणून लग्न करतायत का त्यांचा अजून कुठला विचार वेगळा आहे. किंवा घरचे मागे लागलेत म्हणून. तर लग्न का करतोय हा एक ऍस्पेक्ट. दुसरं, लग्न झाल्यानंतर जबाबदाऱ्या नक्की काय येतात ना हे कुणी शिकवतच नाही. अगदी बरोबर. आपल्या करिक्युलम मध्ये शाळेपासनं मुलगा जेव्हा शिकायला लागतो तेव्हापासनं तो फक्त अनुकरणातूनच शिकतो ह्या बाबतीतलं तरी. आणि त्याच्या दृष्टीने त्याच्या आई वडिलांचं, त्याच्या काका काकूंचं, त्याच्या मावशी आणि काकांचं, आत्या आणि काकांचं असेल तर त्याला ते आयडियल वाटतं बऱ्याचदा. पण ते कदाचित आयडियल असेलच असं नाही. अगदी किंवा आता जसा काळ बदलला तसं कदाचित ते कालबाह्य झालेलं असेल. बरोबर. तर त्याच्यामुळे लग्न का करतोय आणि लग्न झाल्यानंतर तुमच्यावरती नक्की काय जबाबदाऱ्या येणार आहेत हा लिहून काढण्याचा विषय आधी तर. अगदी म्हणजे लग्न करायचं जेव्हा कुठलाही युवक किंवा युवती ठरवेल किंवा कुठलाही पुरुष आणि स्त्री ठरवेल. कारण हा नियम काय फक्त युवक आणि युवतींसाठीच नाही तर जे रिमॅरेज करतात त्यांच्याहीसाठी आहे. तर ज्या कुणाला लग्न करायचं आहे त्यांनी मुळात आधी हे लिहून काढलं पाहिजे की आपण लग्न का करतो. मॅरिटल काउन्सिलर्स आहेत आपल्याकडे भरपूर, त्यांना भेटा आणि त्यांच्याकडून तुम्ही दोघं जाऊन भेटून की तुमचा खरंच दोघांचा स्वभाव संलग्न आहे किंवा नाही हे तपासून बघा. प्री मॅरिटल काउन्सिलिंग जे येस, प्री मॅरिटल काउन्सिलिंग म्हणजे असं होतं त्यांनी की निदान लग्न होताना हे तरी कळेल की ते स्वभाव जुळत नाहीत म्हणून ते लग्न मोडत नाहीये. बरोबर हा एक प्रिव्हेंटिव्ह मेजर झाला. दुसरा, आम्ही असं म्हणतो की काय होतं ना डिव्होर्सला जेव्हा पार्टीज येतात तेव्हा खूप जास्ती ताण आणि तणाव झालेला असतो आणि खूप निगेटिव्ह गोष्टी त्यांच्या मनामध्ये भरलेल्या असतात. पण याचा अर्थ त्यांच्या लग्नात कधी पॉझिटिव्ह नव्हतंच का, तर असं नाहीये. खूप पॉझिटिव्ह गोष्टी असतात की अगदी झालेल्या. बरोबर. पण आपलं मन असं आहे की पॉझिटिव्ह गोष्टी आपण खूप पटकन विसरतो हो आणि निगेटिव्ह गोष्टींचाच विचार करत राहतो. आपल्या मनात येणारे विचार सुद्धा हे कायम निगेटिव्ह जास्त आहेत हो आणि पॉझिटिव्ह कमी आहेत. आणि त्याच्यासाठी फक्त आम्ही असं म्हणतो की विकेंडला जो कुठला तुमचा दर आठवड्याला येणारा विकेंड आहे किंवा समजा एखाद्याला विकेंडला सुट्टी नसेल, एखाद्याला सोमवारी सुट्टी असेल, मंगळवारी सुट्टी असेल, तर तुमच्या सुट्टीच्या वाराच्या दिवशी तुमच्या दोघांच्या कुटुंबातले घडलेले चांगले प्रसंग छान आठवा, क्षण छान क्षण. शेअर करा आणि डेटिंग करा पुन्हा. लग्न झाल्यानंतर डेटिंग संपवू नका. बरोबर डेटिंग मधनं आपण माणूस समजून घेत असतो समोरचा आणि माणूस रोज बदलतो. अनफॉर्च्युनेटली असं वाटतं सगळ्यांना की लग्न करताना मी जसा होतो 10 वर्षानंतर पण मी तसाच राहीन, तर तसं नाही. आपण असं रोज बदलतो. त्याच्यामुळे निदान जर प्रत्येक विकेंडला डेटिंग नाही जमलं, डेटिंग म्हणजे फॅन्सी रेस्टॉरंटमध्ये कॅन्डल लाईट डिनर करणं नाही. बरोबर डेटिंग म्हणजे सकाळी सकाळी दोघांनी एकत्र शांतपणे बसून खिडकी समोर कॉफी पिणं सुद्धा डेटिंग असू शकतं. अगदी आपल्याच घरामध्ये किंवा आपल्याच घरामध्ये कॅन्डल्स लावून शांतपणे खिचडी जरी खाल्ली पण संवाद ठेवला तर तो सुद्धा डेटिंगचा भाग होऊ शकतो. पण संवाद एक तर राहत नाही आणि त्या फोमोच्या नादात की आता जर मी विकेंडाला आणि मी आता लोणावळ्याला नाही गेले, मी आता पाचगणीला नाही, सगळे जातात. सगळेच आता सगळे त्या स्विमिंग पूलमध्ये बसून तो मस्त ब्रेकफास्टचा असतो हो. टब, त्याच्यात तर ब्रेकफास्ट करताना फोटो काढतात. आपण नाही काढला तर आपल्या लोक नावं ठेवतील. मग हा जो विचार येतोय ना ह्याच्यामधून होतं काय आहे, तुम्ही जर बघाल तर विकेंडलाच गर्दी जास्त असते. तुमचा वेळ हा ट्रॅफिकमध्येच जास्त जातो ना. आणि बरं, ट्रॅफिकमध्ये वेळ जास्त जात असताना तुम्ही जर गाडीत पण चांगल्या गप्पा मारला तरी ठीक आहे. पण गाडीमध्ये सगळं फ्रस्ट्रेशन निघतं कारण ट्रॅफिक आहे. मग त्या ट्रॅफिकचा सगळा राग हा तुमच्याच जवळच्या व्यक्तीवरती निघतो आणि मग तो विकेंड हॅपी होण्याच्या ऐवजी अनफॉर्च्युनेटली अनहॅपी होतो. म्हणजे बरेचदा असं होतं की घरी भांडतात, तिथे फक्त भांडणाची जागा बदलते. जागा बदलते आणि कदाचित ते भांडण अजून जास्त होतं कारण तो खर्च करून झालेलं भांडण आहे. घरी निदान खर्च तरी नाही झालेला. तर त्याच्यामुळे आम्ही असं सांगतो, हे फक्त काही एक एक्झाम्पल्स होते. खूप जास्ती एक्झाम्पल्स आहेत आणि खूप जास्त मी त्याच्यावरती विचार करून 6 वेगवेगळ्या टप्प्यांवरती हम्म, 25 एक्सरसाइजेस तयार केले, छोटे छोटे एक्सरसाइजेस. जसं एक सांगितलं मी की डेटिंग, हम्म.
केलंच पाहिजे प्रत्येकाने. बरोबर आहे. कारण माणूस बदलतो. तर असे वेगवेगळे एक्सरसाइजेस मी माझ्या पुस्तकात सांगणार आहेच. आणि एकदा ते पब्लिश झालं की मी तुम्हाला सांगेनही अगदी की ते डेफिनेटली. पब्लिकेशन झालंय पुस्तकाचं आणि ते कुठे कुठे अवेलेबल आहे. माझं कारण तेच होतं पुस्तक काढण्याचं की लग्न वाचली पाहिजेत, कारण बरोबर. खूप क्षुल्लक कारणावरून लग्न मोडतात. हो. ते क्षुल्लक कारण अवॉइड होऊ शकतं. फक्त सूज्ञपणा कमी होत चाललाय. आणि सोशल मीडियाचा दुसरा एक तोटा हा आहे की पेशन्स नाहीये. पेशन्स नाही, कारण रील पटकन स्क्रोल करता येते. नाही आवडलं का जा पुढे, नाही आवडलं का जा पुढे. पूर्वी जाहिराती बघायला लागायच्या, हो. आता आपण जाहिराती पॉज करून किंवा स्किप करून पुढे जातो आणि त्याच्यामुळे सिग्नलला पण थांबत नाहीयेत लोक आज. फ्रस्ट्रेशन टॉलरन्स कमीच कमीच झालाय आणि त्याचाच परिणाम आहे हा सगळा की पेशन्स नाही. आणि त्याच्यामुळे थोडासा वेळ आपल्या लोकांसाठी चांगल्या पद्धतीने क्वालिटी देणं एवढंच एक प्रिव्हेन्शन आहे त्याच्यामध्ये. आणि बेसिकली लग्न व्हायच्या आधी लग्न का करतोय आणि लग्न केल्यानंतर मी स्वतःला कुठे बघतोय बरोबर. हे पण तपासून घेतलं पाहिजे. बऱ्याचदा काय होतं, समजा माझी इच्छा आहे युएसला सेटल व्हायची, पण मी जिच्याशी लग्न करतोय तिला जर भारतात ग्राउंड लेवलला जाऊन काम करायचं असेल आणि अशा दोघांचं लग्न झालं तर ते डिवोर्सच होणार आहे. तर त्याच्यामुळे तुमचं भविष्यात तुम्ही स्वतःला कुठे बघता आहात ते पण मॅच होणं गरजेचं आहे. दोघांचं ऑब्जेक्ट सेम असलं पाहिजे तर ते लग्न नक्की टिकेल. सर तुम्ही इतकं म्हणजे टेक अवे ज्याला मी म्हटलं, जो कोणी आज हा एपिसोड बघत असेल त्याच्या हे नक्की लक्षात येईल की फक्त समुपदेशक आहे म्हणून मी असं नाही म्हणत की तुम्ही लग्न टिकवा. तर एखादा डायव्होर्स लॉयरही हे बघू शकतो, कारण तुम्ही ॲक्च्युअली ग्राउंड लेवलवरच काम केलेलं आहे आणि तुम्ही पाहिलेलं आहे की डायव्होर्सचे परिणाम हे किती गंभीर असू शकतात. तेव्हा फ्रेंड्स, मला खात्री आहे की आजचा जो एपिसोड आहे तो फक्त समुपदेशक म्हणून मी नाही, तर डायव्होर्स लॉयरही सांगतोय की लग्न वाचवण्यासाठी प्रयत्न करायला हवेत. कारण डायव्होर्स घेणं हा योग्य मार्ग आहे का सोपा मार्ग आहे हे तपासल्याशिवाय कोर्टाची पायरी चढू नका. तेव्हा मी पुन्हा एकदा सरांचे अतिशय मनापासून आभार मानते की सायकॉलॉजी संडेज या चॅनलमध्ये तुम्ही आलात आणि तुमचा खूप छान आम्हाला तुमची माहिती आणि ज्ञानाचं आम्हाला आज इथे उपलब्ध करून दिलं आणि मुख्य म्हणजे वेळ दिलात. सो खूप मनापासून धन्यवाद. थँक्यू.